जगण्यासाठी चप्पल किंवा बूटची किती गरज आहे हो? 1 किंवा 2. आपल्याकडे किती असतात? बायकोचे किती, पोरांचे किती? म्हणजे काय, जगण्यासाठी एवढ्या चपला बूटची गरज नाहीये. विकायला काढले तर आपल्या मापाचं, आपल्या पसंतीचं कोणी घेत नाहीये. आता हा झाला कचरा. एका माणसाला जगायला ड्रेसची किती गरज आहे? ते 4-5 ड्रेस मोर देन इनफ आहे. आपल्याकडे 25-30 ड्रेस असतात. किंवा महिला तर वापरतात ड्रेस, मागतात साड्या किती असतात कपाटात? एवढ्या साड्या नसतील तरी आपण जगू शकतो. किंवा त्या साड्या बघितल्या नाही तर अन्न पचन होत नाही, असं काही विषय नाहीये. म्हणजे काय, जगायला गरजेचं नाही, पुनर्विक्री मूल्य नाहीये. सो कचऱ्यावरती प्रचंड खर्च. तर आपण असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की बँकची जागा बँक विकत घेऊ शकत नाही असं नसतं, पण ती बऱ्याचदा रेंटेड असते. असं का? सर, ज्याला हे गेम कळली तेच रेंटेड घेतात. तुमच्या माहितीसाठी मोठ्या मोठ्या कंपन्या पण रेंटेडच घेतात. आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे महानगरपालिका ती सुद्धा रेंटेड आहे. तुम्ही इन्फोसिस घ्या, त्यांना काही कॅब विकत घेता येत नाहीत का? तेवढे पैसे नाहीत का त्यांच्याकडे? साहेब, काय विकत घेतलं पाहिजे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा एक कन्सेप्ट आहे. अभिमानाने सांगतो, माझं ऑफिस काय रेंटेड आहे. मी ते ऑफिस कधी पण विकत घेऊ शकतो. 2 कोटी 3 कोटी मी अर्ध्या रात्रीत देऊन ते घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या 3 कोटीला मी मिनिमम 20% रिटर्न जनरेट करतो. म्हणजे वर्षाचे 60 लाख रुपये तयार होतात. आणि माझ्या ऑफिसचं भाडं वर्षाचं जाते तर 6 लाख रुपये भाडं जाते. मला सांगा, 6 लाख आणि 60 लाख याच्यामध्ये काही फरक आहे का नाही? तुम्ही जर 7 ते 10 वर्ष जर घर घेण्याचं टाळणार असाल तर 20 वर्ष हप्ते भरायची गरज नाही. तुमची डाऊन पेमेंटची पैशाची इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्ही EMI जे भरणार आहात त्याची इन्व्हेस्टमेंट करा. 7 वर्ष ते 10 वर्षात तुम्ही कॅश मध्ये घर घेऊ शकता. एवढे पैसे तुमच्याकडे जमा होतात. त्याचं एक मॅथमॅटिक लागेल. समजा 50 लाखाचं घर 10 वर्षात 1 कोटी लागेल. उदाहरण आहे हे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो की आपली आर्थिक गुंतवणूक कुठे केली पाहिजे, कशी केली पाहिजे आणि त्याचा आपल्याला भविष्यात फायदा कसा होईल. आणि याच प्रश्नांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आकाश गोंदावलेकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद कुंभार सर, तुम्ही मला इथं फायद्याची गोष्टमध्ये बोलवलं त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सर, आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूयात. मला एक सांगा, आर्थिक गुंतवणूक हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आजच्या सगळ्याच लोकांचा. तर नक्की आर्थिक गुंतवणूक कुठे केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आर्थिक गुंतवणूक करण्या अगोदर तुम्ही बचत करायला शिकलं पाहिजे. पैसे वाचले तर गुंतवाल. बरं, पैसे बचत केल्यानंतर डायरेक्टली गुंतवणूक हे ॲडवायझेबल नाही आहे. गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा एक पात्रता लागते. प्रत्येक गोष्टीची एक पात्रता आहे. मग मी असं म्हणतो की जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा वेल्थ क्रिएशन हा तुमचा मोटो असेल, तुमचं रिटायरमेंट असेल, तुमच्या मुलांचं शिक्षण असेल आणि तुम्ही गुंतवणूक सुरू केली आणि काही कारणाने तुम्हाला काही पैशांची इमर्जन्सी लागली, तुमचा जॉब गेला, काही अनसर्टन्टी येऊ शकतात, कोणी आजारी पडलं, तर या परिस्थितीमध्ये गुंतवलेली जी रक्कम आहे ती तुमचं उद्दिष्ट पूर्ण न करता कदाचित तुम्हाला ते मध्येच विड्रॉल घ्यावं लागू शकते. तर पात्रता काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही गुंतवणुकीचा विचार करण्या अगोदर ती प्रोटेक्ट करण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिले तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. कमवत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबाचा एक मेडिक्लेम इन्शुरन्स असलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणी आजारी पडलं तर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे काढण्याची वेळ नाही आली पाहिजे. आणि मग हे 2 गोष्टी केल्यानंतर तिसरी गोष्ट येते ज्याला आम्ही म्हणतो एमर्जन्सी फंड. एमर्जन्सी फंड म्हणजे काय, की अचानक फोर्सफुली तुम्हाला घरी बसावं लागलं, करोना आला, समजा पगार नाही मिळत आहे, या परिस्थितीमध्ये मार्केट सुद्धा गुंतवलेले जिथं पैसे आहेत, म्हणजे तुमचं रिअल इस्टेटचं मार्केट असेल, कुठलंही मार्केट असेल, ते सुद्धा खाली आहे. आणि मग त्यावेळेला तुम्ही जर इनकॅशमेंट करण्याचा विचार केलात तर कदाचित तुम्हाला जी किंमत मिळायला पाहिजे किंवा जे ॲप्रिशिएशन मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. मग तुम्ही एमर्जन्सी फंड बनवला पाहिजे. आणि आम्ही ॲडवाईज करतो की साधारणपणे 6 महिन्याचं तरी तुमच्याकडं एमर्जन्सी फंड पाहिजे. आता ह्या बेसिक रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण केल्यानंतर गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे. आता गुंतवणूक कुठं आणि कशी केली पाहिजे, तर गुंतवणूक जर तुम्हाला करायची कुठं करायची, तर तुमचं उद्दिष्ट काय, गोल काय, टार्गेट काय, त्याच्यासाठी तुमच्याकडं किती वेळ आहे, त्याचबरोबर तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी, मेंटल एक ॲबिलिटी आहे आणि फायनान्शियल ॲबिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला जर मार्केटच्या चढ उताराने BP हाय होणार असेल किंवा तुम्ही किती ॲग्रेसिव्ह आहात मानसिकदृष्ट्या किंवा कमकुवत आहात किंवा मॉडरेट आहात, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ॲसेट क्लास निवडावा लागेल गुंतवणुकीसाठी. हे झालं मेंटल.
दुसरं आहे तर फायनान्शियल, तुमची काय कंडिशन आहे, तुमच्यावरती डिपेंडंट किती लोक आहेत, त्यांची वय काय, किंवा भविष्यातले चॅलेंज काय, ह्याचा पण विचार करून गुंतवणुकीचं ऑप्शन निवडावं लागतं. तर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुंतवणूक करून उद्याच्याला ती जर डिस्ट्रॉय होणार असेल तर मी असं म्हणेल की तुम्ही पहिलं तिचं प्रोटेक्शन विकत घेतलं पाहिजे. इन्शुरन्स इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट, इट्स अ म्हणजे वेल्थ क्रिएशनसाठी वेगळी गोष्ट आहे आणि वेल्थ प्रोटेक्शनसाठी वेगळी गोष्ट आहे. तर इन्शुरन्स हे वेल्थ प्रोटेक्शनसाठी असतात. तर वेल्थ प्रोटेक्शन पहिलं विकत घ्या आणि मग गुंतवणुकीचा विचार प्रत्येक प्रेक्षकांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने करावा. की समजा एखाद्या व्यक्तीने इन्शुरन्स नाही घेतला, त्याचा इन्कम चांगला होता पण इन्शुरन्स नाही घेतला तर काय लॉस होऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर इन्शुरन्स एक येतो लाईफ इन्शुरन्स. आता लाईफ इन्शुरन्स विविध प्रकार आहेत, ठीक आहे. माझ्या मते कोणत्याही व्यक्तीला जर इन्शुरन्सची गरज आहे तर लाईफ इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स, मुदत विमा, हा त्यांनी घेतला पाहिजे. आता बघा, मी कमवतोय आणि एकटाच कमवतोय, माझ्यावरती डिपेंडंट माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, माझे आई वडील आहेत आणि अचानक कमवता व्यक्ती नाही आहे. इन दिस सर्कमस्टन्सेस उद्याच्याला माझ्या मुलांच्या शाळेची फी आहे, माझ्या आईचा दवाखाना आहे, माझ्या बायकोचं फ्युचर आहे, तर सगळं डिस्टर्ब होतं. मग टर्म इन्शुरन्स जर असेल तर कदाचित मी नसेल, माझ्या अनुपस्थितीमध्ये फायनान्शियल जी नीड आहे ती तरी इन्शुरन्स पूर्ण करेल. बघा, भावनिक गरजा तर कोणी पूर्ण करणार नाही किंवा लॉस कुणी कव्हर करणार नाही, पण आर्थिक लॉस कव्हर करण्यासाठी तुम्ही टर्म इन्शुरन्सचा उपयोग करू शकता. होऊ शकता आज तुम्ही कमवताय, सगळं काय अलबेल चाललंय, पण माहीत नाही कधी काय होणार, आणि जर काय असं काही झालं तर तुमची फॅमिली उघड्यावर पडू शकतात, तुमच्या मुलांचं शिक्षण अर्धवट बंद पडू शकतं, बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. हे झालं लाईफ इन्शुरन्स बद्दल. बरं, इन्शुरन्स किती वर्षासाठी घेतला पाहिजे? तर माझं स्पष्ट मत आहे, तुमचा लहान मुलगा 25 वर्षाचा होत नाही तोपर्यंतच घ्यायचा, त्याच्यापुढे गरज नाही आहे. त्याच्यापुढे भावनिक नुकसान कोणी कव्हर करत नाही, आर्थिक नुकसान होत नाही, कारण मुलगा कमवून खाऊ शकतो, बरोबर आहे, तोपर्यंत तुम्ही वेल्थ पण क्रिएट केलेली असते. तर जनरली माझं असं मत येतं की तुम्ही एजंटची भरती करण्याऐवजी, त्या कंपन्यांचा बेनिफिट करण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या बेनिफिटचा जास्त विचार करा. 100 वर्षापर्यंत काढायची काही गरज नाही आहे. आता माझं वय आता 43 आहे, माझा मुलगा 10-11 वर्षाचा आहे, माझं 40 वय पकडा, त्याचं 10 वर्ष पकडा, मी 100चा होईल तेव्हा तो 70चा असेल, म्हणजे तशी गरज नाही आहे मी 100 वर्षाचा इन्शुरन्स काढण्याची. सो मध्यम मार्ग आहे की न काढण्यापेक्षा, आणि प्रीमियम पण कमी बसतील आणि गरज आहे तोपर्यंत. दुसरं येतं मेडिक्लेम. आजारपणाचा खर्च तर मेडिकल कॉस्ट डे बाय डे कशी इन्क्रीज होते सगळ्यांनाच माहीत आहे. होऊ शकतं घरात कोणी आजारी पडलं, अपघात झाला, काहीही झालं तर होऊ शकतं की तुम्हाला तुमचं जे काही राहतं घर पण विकण्याची वेळ लोकांवरती आलेली आहे, किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकण्याची वेळ आलेली आहे दवाखान्यामुळे. तर इन्शुरन्स नसल्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकतात. नाही झालं काही तर उत्तमच, पण झालं जर काही तर तुमच्याकडं प्रोटेक्शन असावं. वेल्थ जे काही क्रिएट कराल त्याला प्रोटेक्शन असावं. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने या गोष्टीकडं गांभीर्याने बघितलं पाहिजे. वेळ निघून गेल्यावर किंवा तुमच्या आजारी पडल्यानंतर, बिलं भरल्यानंतर तुम्ही कितीही रडलात तरी तुमच्या सहानुभूतीला कोणी नाही. तर वेळ आहे तोपर्यंतच. आणि कधी काढला पाहिजे इन्शुरन्स? तर तात्काळ काढला पाहिजे, व्हेरी अर्जंट. मी म्हणतो, तुम्ही बिल आलं तर कर्ज काढून भराल की नाही, तसे इन्शुरन्सला पैसे नाहीत तुमच्याकडे तर कर्ज काढून प्रीमियम भरा. बरं, तुमच्या कंपनीने दिलाय तरी सुद्धा तुमचा पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे, तुमचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे, कारण तुम्ही कंपनी कधी सोडाल किंवा कंपनी तुम्हाला कधी काढेल हे कोणी सांगू शकत नाही. हे सिरियसली नाही घेतलं तर तुम्ही फायनान्शियली कधी पण ट्रबलमध्ये जाऊ शकता. गरज नाही की पुढची 10-20 वर्ष तुम्ही चांगली जगाल आणि चांगलं कमवाल पण, आणि अचानक काहीतरी होऊन सगळं तुमचं घालवलं. करोनाच्या काळात खूप साऱ्या लोकांना रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेल की बाबा, तुम्ही जर हा पॉडकास्ट ऐकताय तर तात्काळ जाऊन इन्शुरन्स घ्या. कुठूनही घ्या, ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, मित्राकडून घ्या, पाहुण्याकडून घ्या, कुठूनही घ्या, पण घ्या. सध्या लोक बचत कमी आणि खर्च जास्त करतायत. मग समजा एखादं कुटुंब आहे तर त्या कुटुंबाने बचत कशी केली पाहिजे? थोडक्यात त्यांचं आर्थिक नियोजन जे आहे ते कसं केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बचत जर तुम्हाला करायची तर आम्ही म्हणतो की तुम्ही गार्बेज आणि लायबिलिटी तुम्ही अवॉइड करा. आता गार्बेज म्हणजे कचरा, आणि कचऱ्याचं डेफिनेशन आम्ही असं करतो की जी गोष्ट जगण्यासाठी गरजेची नाही आहे किंवा जिचं पुनर्विक्री मूल्य अजिबात नाही आहे किंवा असलं तर फार कमी आहे, अशी कुठलीही गोष्ट म्हणजे कचरा. बघा, मी असं साधं सोपं उदाहरण म्हणून म्हणतो की आपण घरामध्ये आहे ना फ्रेम वगैरे लावतो. आता फ्रेम वगैरे लावतो, ती फ्रेम नाही बघितली तर सकाळी डोळे उघडत नाही असा काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ती जगण्यासाठी गरजेची नाही आहे. हा, तुमचं घर सजवायला गरजेची आहे, जगण्यासाठी गरजेची नाही. जर तिला विकायला काढले तिचं रिसेल व्हॅल्यू आहे का?
नाही असलं तर फार कमी. तुमच्या पसंतीची फ्रेम कोणी घेणार नाही. मी घ्यायची नाही घ्यायची याच्याबद्दल बोलत नाही, मी डेफिनेशन क्लिअर करतो. किंवा आपण टीव्ही घेतो, टीव्ही इटसेल्फ कचरा, पण चला ठीक आहे आपण म्हणू की जगण्यासाठी गरजेचं आहे. पण त्याच्या बाजूला आर्टिफिशियल फ्लावर्स अशी स्टॅच्यूज वगैरे आपण ठेवतो, जगण्यासाठी गरजेचे का नाही? त्याचं रिसेल व्हॅल्यू आहे का? तर नाही. आता हे झालं जनरल. पण मी जर कोणाच्या घरी गेलो तर माझ्या स्वागताला चप्पलाचं स्टँड असतं. जगण्यासाठी चप्पल किंवा बूटची किती गरज आहे? एक किंवा दोन. आपल्याकडे किती असतात? बायकोचे किती, पोरांचे किती? म्हणजे काय, जगण्यासाठी एवढ्या चपला बूटची गरज नाहीये. विकायला काढले तर आपल्या मापाचं आपल्या पसंतीचं कोणी घेत नाहीये. आता हा झाला कचरा. घरात गेलं तर वॉर्डरोब असते, कपाट असते, कपाटामध्ये ड्रेस असतात. एका माणसाला जगायला ड्रेसची किती गरज आहे? ते 4-5 ड्रेस मोर देन इनफ आहे. आपल्याकडे 25-30 ड्रेस असतात. किंवा महिला तर वापरतात ड्रेस, मागतात साड्या किती असतात कपाटात? म्हणजे एवढ्या साड्या नसतील तरी आपण जगू शकतो. किंवा त्या साड्या बघितल्या नाही तर अन्न पचन होत नाही, असं काही विषय नाहीये. म्हणजे काय, जगायला गरजेचं नाही, पुनर्विक्री मूल्य नाहीये. असलं तर फारच कमी आहे. किंवा फॅमिली असते, एका घरात 4 माणसं राहतात, 4 फॅमिलीला पुरतील एवढी भांडी गोळा करतात. सो कचऱ्यावरती प्रचंड खर्च होतो. मी म्हणत नाही करायचं नाही, तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता, पण ती एक प्लॅनिंगनी एक सर्टन कालखंडानंतर पहिलं तुम्ही पैशाला कामाला लावलं पाहिजे, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर पहिलं तर गार्बेजवरती होणारा जो खर्च आहे तो टाळला पाहिजे. जी गोष्ट जगायला गरजेची नाही, जिचं पुनर्विक्री मूल्य नाही, असं नवीन कपलनी तरी खर्च सुरुवातीला करू नये. ठीक आहे. त्याच्यानंतर येते लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुम्ही पैसे खर्च करताना फक्त 2 गोष्टी फायनान्सच्या दृष्टिकोनातून विकत घेतात. एकतर कमाई विकत घेता, एकतर खर्च विकत घेता. तिसरी गोष्ट विकत मिळतच नाही. आता कमाई विकत घेता म्हणजे काय, की तुम्ही मनी ॲप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंग वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करता. वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत वाढत जाते किंवा त्याच्यातून उत्पन्न सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विकत घेता मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग. म्हणजे वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत कमी होते किंवा खर्च वाढायला सुरुवात होते. जसं की मी समजा टीव्ही विकत घेतला 1 लाख रुपयाचा, पुढच्या महिन्यात विकायला गेलं तर तो 50,000ला विकेल, म्हणजे मनी डिप्रिशिएटिंग आहे टीव्ही. याच ठिकाणी मी कार विकत घेतली 10 लाख रुपयाची, पुढच्या वर्षी विकायला काढलं तर 8 लाखाला विकेल. मनी डिप्रिशिएटिंग पण आहे आणि 10,000 रुपये त्याचा खर्च पण वाढला कार घेतल्यामुळे. म्हणजे कार मनी डिप्रिशिएटिंग पण आहे, एक्सपेन्स जनरेटिंग पण आहे. आता लोक म्हणतील मग जगायचं नाही का? कॉमन सेन्सचा जरूर वापर करायचा आहे. या गोष्टी नक्की करायच्यात, पण तुमचे पैसे तुमच्यासाठी कामाला लागल्यानंतर करायच्यात. त्याचं थोडंसं नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीही करू शकता. तर बचत का नाही होतंय, तर तुम्ही लायबिलिटीवरती खर्च करताय, मनी डिप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग वस्तू जास्त कन्झ्युम करताय किंवा गार्बेज विकत घेताय. मग हे वाचल्यानंतर किंवा टाळल्यानंतर तुमच्याकडे पैसे वाचायला सुरुवात होईल. आता पैसे वाचले तर काय करायचं त्या पैशांचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आपण जनरल मी पाहतो की लोक बजेट बनवतात. वीकली बजेट असतंय, डेली बजेट असतंय, मंथली बजेट. महिना झाला की पैसे वाचले की त्यांना वाटतं ते माझे स्वतःचे पैसे आहेत आणि ते वाटेल तसे खर्च करतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिलं बजेट तुम्ही मंथलीपर्यंत आहेत ते वर्षाचं करा, की वर्षामध्ये मला कोणकोणत्या प्रकारचे खर्च आहेत. मला मुलांची शाळेची फी भरायला लागणार आहे, मला दिवाळीचा खर्च आहे, मला एक ट्रिप करायची आहे, मला जे काही करायचं आहे. आता डिवायडेड बाय 12 म्हणजे माझ्या महिन्याच्या पगारावरती दिवाळीचा खर्च पण आहे, माझ्या महिन्याच्या पगारावरती मला ट्रिपला जायचं आहे वर्षातून एकदा ते पण आहे, त्याचा पण हिस्सा आहे. तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा हिस्सा तुमच्या पगारावरती आहे. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर मग मुलाची फी भरायची त्यावेळी तुम्हाला कर्ज काढायला लागणार, दिवाळीच्या वेळेला कर्ज काढायला लागणार, क्रेडिट कार्ड मारायला लागणार. मग हे झालं वार्षिक बजेट. त्याचबरोबर 3-5 वर्षात 2-5 वर्षात तुम्हाला कुठं अब्रॉडला फिरायला जायचं आहे, परदेशवारी करायची आहे, वॉटेवर तुमचे जे काही तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा हिस्सा तुमच्या पगारात आहे. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. मग त्या पद्धतीने तुमचे जे काही गोल्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे. मी असं म्हणतो की 4 प्रकारच्या गोष्टीवरती जनरली कपल्सवरती फोकस केलं पाहिजे. पहिलं म्हणजे सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. हे जे मशीन आहे आज ना उद्या काम करायचं बंद करणार आहे. कशामुळे करेल? आजारपणामुळे करेल, करोनामुळे, फोर्स रिटायरमेंट म्हणतो मी त्याला, किंवा ऐच्छिक रिटायरमेंट असते किंवा मॅन्डेटरी रिटायरमेंट असते. कशीही रिटायरमेंट होऊ शकते. रिटायरमेंटला तरी काम करायचं बंद करणार. मग त्यावेळेला तुम्हाला सेकंड सोर्स ऑफ अर्निंग पाहिजे. मग तुमच्या पगारातला एक हिस्सा तुम्ही सेकंड सोर्स ऑफ दुसरं अर्निंग सोर्ससाठी ठेवला पाहिजे. दुसरं तुमचे लॉंग टर्मचे एक्सपेन्सेस असू शकतात, ज्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण येईल, लग्न येईल, जे काही तुम्हाला करायचं आहे ते येऊ शकेल. तिसरं तुमचं लाईफस्टाईल अपग्रेड करणं येतं. म्हणजे आहे आता घर घेतलंय असंच कायमचं राहणार नाही, ते घराचं फर्निचर बदलायला लागणार, तुम्हाला मोबाईल बदलायला लागणार, काळानुसार तुम्हाला ते जे लाईफस्टाईल अपग्रेड करणं गरजेचं आहे, करावेच. कार बदलायलाच लागणार, वडवरचे काय आहेत. मग तुमचा एक हिस्सा तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी एक्सपेन्स करण्यासाठी ठेवला पाहिजे, एक हिस्सा तुम्ही तुमच्या फंडसाठी ठेवला पाहिजे. आयुष्य आपण जगायला आलोय, भोगायला नाही आलो. तुमचा एक हिस्सा तिथं असला पाहिजे. समजा तुमचा 5,000 रुपये महिन्याला तिथे ठेवताय, एखाद्या महिन्यात तुम्ही 5,000 रुपये घ्या, बायका पोरांना घ्या, 5 स्टारमध्ये जाऊन जेवून या.
फर्स्ट इन्फिरियर किंवा काय म्हणतात त्याला, पश्चाताप करायची गरज नाही आहे. आपण जगण्यासाठी पण खर्च केलं किंवा वर्षभर जमा करा, ट्रिप करून या, 2 वर्ष जमा करा, बाहेरच्या देशात जाऊन या, वॉट एव्हर, पण तुम्ही फनवरती पण खर्च केला पाहिजे. मग अशा पद्धतीने थोडंसं बजेट आणि नियोजन जर केलं तर मला वाटतं येणारं भविष्यही सुखकर असेल, आत्ताचं जीवन पण चांगलं असेल आणि तुम्ही बेस्ट लाईफ जगून जाऊ शकता. तुम्ही तर सेकंड अर्निंग सोर्स बद्दल म्हणालात. समजा एखादा व्यक्ती जॉब करतोय तर त्याला जॉब करता करता बिझनेस करता येऊ शकतो का? हो, येऊ शकतो. आता आपण काय केलं माहिती का, मिथ्स बनवलेत खूप सारे, की बिझनेस करायचं म्हणजे खूप सारं भांडवल पाहिजे, जॉबच सोडला पाहिजे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मी असा प्रश्न विचारतो की धीरूभाई अंबानींकडे खूप सारं कॅपिटल होतं का? नव्हतं. तरी पण त्यांनी काय केलं, बिझनेस केला. किंवा असे कितीतरी लोक आहेत जे सुरुवात पार्ट टाइमनी करतात किंवा इतरांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून बिझनेसमॅन होतात. म्हणजे कसं की आता माझी शाळा आहे, आम्ही काही लोकांनी एकत्र येऊन शाळा केली, ग्लोबल अचिव्हर स्कूल, CBSE पॅटर्नची शाळा आहे. आता याच्यामध्ये मी माझं काम करतोय, मी तिकडं इन्व्हेस्टर आहे, म्हणजे माझा तो बिझनेस पण आहे, पण आय एम नॉट म्हणजे मॅनेजमेंटमध्ये किंवा तिथे जे वर्किंग चालतं त्याच्यामध्ये माझं कुठलंही पार्टिसिपेंट नाही आहे. मी स्टील त्या शाळेचं किंवा माझा एक दवाखाना आहे, तर तिकडे मी इंजेक्शन द्यायला जात नाही, मला काही माहित नाही त्याच्यातलं. सो तिकडे मॅनेजमेंट वेगळं काम करते, बट आय एम स्टील बिझनेसमॅन ओव्हर देअर, किंवा असं तुम्ही विचार करू शकता. सो बिझनेस करताना तुम्ही चांगला जर कन्सेप्ट असेल तर, आता आम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता आम्ही त्या बिझनेसचे ओनर आहोत, त्याचं प्रॉफिट डिव्हिडंड जे काय आहे त्याचं शेअर आम्हाला मिळतो. मग आम्ही ते काम सोडलेलं नाही, आम्ही आमचं स्टील आम्ही त्या बिझनेसचे ओनर आहोत. एक सर्टन हिस्सा विचारात घेतला तर बिझनेस कोणत्याही पद्धतीने तुम्ही न जॉब सोडता पण करता येऊ शकतो आणि याचे प्रॅक्टिकली पण खूप सारे मार्ग आहेत ज्याच्याद्वारे करता येऊ शकतो. आता समजा एखादी गृहिणी आहे जी बाबा नवरा कामाला जातोय, ती दिवसभराचं काम करून घरी असेल, पण मग अशा महिलेनी कमीत कमी पैसे इन्व्हेस्ट करून कुठला बिझनेस करता येऊ शकतो तिला? बघा, बिझनेसचं डेफिनेशन किंवा बिझनेस काय असतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीने. बिझनेस म्हणजे काय, मेजॉरिटी ऑफ जे लोक आहेत त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे बिझनेस. ठीक आहे, मग आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांचं प्रॉब्लेम काय, त्याचं सोल्युशन काय, आणि त्या सोल्युशन तुम्ही स्वतः द्या, इतरांनी शोधून ठेवले ते आणून पोचवा. मग बिझनेसचे मेनली 3 प्रकार पडतात. एक असतो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, ठीक आहे. दुसरा आहे तो ट्रेडिंग बिझनेस. तिसरा आहे तो सर्व्हिस इंडस्ट्री. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर तुम्हाला वस्तू बनवायची आहे, मग त्यासाठी तुम्हाला मोठं कॅपिटल लागू शकतं. तुम्ही इनोव्हेटिव्ह असला पाहिजेत, कारण मार्केटमध्ये ऑलरेडी कोण असेल त्याला तुम्ही कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट बनवलं तर परत अजून प्राइस वॉरमध्ये तुम्ही जाल, मग तिथं कॅपिटल पण जास्त लागतं, खूप साऱ्या गोष्टी लागतात. मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगला थोडंसं बाजूला ठेवा. मग ट्रेडिंग बिझनेस करू शकता. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, ती कुठं बनते आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही आणून द्या, किंवा सेवा सेगमेंटमध्ये जाऊ शकता. तर तुम्हाला पहिलं तर ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे, माझे प्रॉब्लेम काय. आता माझ्याकडे बघितलं तर शारीरिकदृष्ट्या माझे काय प्रॉब्लेम दिसत आहेत, डोक्यावर केस कमी दिसत आहेत, डेअरी बाहेर आलेली दिसते, माझा हा प्रॉब्लेम आहे. मला अक्कल शिकवू नका, व्यायाम करायचा, डेअरी कमी होते, मला माहित आहे ते. पण तुम्ही जर हा माझा प्रॉब्लेम आहे त्याचं काही सोल्युशन देऊ शकत असाल, किंवा कोणीतरी याच्यावरती काय ते मेटाबॉलिक काय असतं ते वाढवलं तर वजन कमी होतं बरंच काय, पण तुम्ही जर मला इझी वे जर देऊ शकत असाल तर मग असं शोधता आलं पाहिजे, आणि मग ते शोधलं की तो बिझनेस होऊ शकतो. तर असा कोणताही पर्टिक्युलर बिझनेस नाही, तुम्हाला आजूबाजूला काय प्रॉब्लेम दिसत आहेत आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला देता येते का. आता मी मनी अकॅडमी नावाची माझी इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये मी पाहिलं की यार लोकांना श्रीमंत तर व्हायचं आहे, पण राईट वे कायदेशीर मार्ग लोकांना माहीत नाहीये, मग ते कुठंतरी काहीतरी करतायत. सो मी काय केलं, म्हटलं माझ्याकडे मी तुम्हाला शिकवतो. मग म्हटलं पहिले फुकट आले, कोणी लोक काय ऐकत नाहीत, फुकट आले की त्यांना वाटतं की ते त्यांची अक्कल बाजून जातात. मग मी फी घ्यायला सुरुवात केली, मग लोकांना रिझल्ट यायला लागले, मग झाला तो बिझनेस. बरं, याच्यामध्ये मी कॅपिटल काय लावलं, काहीच नाही, माझं नॉलेज हेच कॅपिटल होतं. मी बोलवलं, मी त्यांना पटवलं, बाबा हे केलं, हे मी सांगणार, ह्या गोष्टी जर कराल तर या पद्धतीने तुमचं आयुष्य असेल. पाहिजे का तुम्हाला? मग प्रत्येकाचं स्वप्न आहेच की एक स्टेबल आणि वेल्दी लाईफ असावं. आणि मग मी त्यांना ती मदत केली. आज हजारो लोकांना ती मदत झाली. बरं, जसं जसं तो ब्रँड वाढत गेला तशी माझी फी पण वाढत गेली. सुरुवातीला जी मी 1500 रुपयांनी सुरुवात केली होती, आज माझ्या एका कोर्सची फी ₹1,00,000. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, पीपल आर पेइंग. का तर त्यांना ते रिझल्ट येतात. इन शॉर्ट काय की प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा, त्याचं सोल्युशन द्या. महिला घरात बसल्यात, बघा ना तुमच्या मैत्रिणीचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांना वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या पाहिजेत, वॉटेवर, मला नाही माहीत, किंवा त्यांना मेकअप करायचा असतो, चांगलं दिसायचं असतं. आता प्रत्येकाला ते कॅमेरा समोर जायचं आहे,
मग त्यांना स्वस्तात मस्त काय तुम्ही अशी टॅल्कम पावडर देऊ शकता का, हा. वडेवर मला नाही माहित कोणी बनवते काय करतं. बरोबर. सो असे गोष्टी करू शकता. आणि बेस्ट जर मी हे म्हणेल की महिलेनी आहे ना घरातलं फायनान्स जरी प्रॉपर मॅनेज केलं ना, आपण खूप चांगला बिझनेस होऊ शकतो आणि इतरांना पण शिकवू शकतात. ओके ओके. तुम्ही आता तुमच्या त्या कोर्सबद्दल सांगितलं. एक्झॅक्टली काय कोर्स आहे आणि काय शिकवलं जातं जरा सांगा ना त्याविषयी? बघा, मी सगळ्यात पहिले तर तुम्ही काय कमवता, हां. काय तुमचे खर्च आहेत, काय तुमच्याकडे वाचतं, हं. ठीक आहे, त्याला नेटवर्थ म्हणतो आम्ही. तर कमाई वजा खर्च, मग खर्च जर जास्त असतील तर पहिलं तर निगेटिव्ह नेटवर्थ पॉझिटिव्ह नेटवर्थमध्ये कन्वर्ट करावं लागतं. करेक्ट. त्याच्यासाठी मदत करतो. पैसे वाचवायचे कसे, वाचवल्यानंतर तुम्ही ते वाढवायचे कसे, मग त्याच्यासाठी कोणकोणते ॲसेट क्लास आहेत. म्हणजे जसं की आता रिअल इस्टेट आहे. आता हां. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर रिअल इस्टेट फक्त एकच नाही आहे. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टी, इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, अर्बन प्रॉपर्टी, सेमी अर्बन प्रॉपर्टी, हॉलिडे रिसॉर्ट, लई प्रकार आहेत. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी रिअल इस्टेट वेगळ्या परतावा देते. हां. मग कसं तुम्ही अनालिसिस करून योग्य रिअल इस्टेटमध्ये गेलं पाहिजे म्हणजे बेस्ट परतावा तुम्हाला आत्ताच्या कालखंडामध्ये मिळू शकतो. ओके. त्याच्याबद्दल आम्ही शिकवतो. किंवा फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये बॉन्ड डिबेंचर असतील हां. किंवा कॉर्पोरेट एफडीज असतील, तर याच्याबद्दल शिकवतो पण आणि मदत पण करतो. ओके. किंवा म्युच्युअल फंड्स असतील, मग वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत. मग तुम्हाला कोणत्या म्युच्युअल फंड तुमच्यासाठी, तुमच्या गोलसाठी, तुमच्या फायनान्शियल सिच्युएशननुसार, तुमच्या मेंटल सिच्युएशननुसार गरजेचं आहे असू शकतो, ते शिकवतो, हेल्प पण करतो. म्हणजे ओके. असं शेअर मार्केट असेल, शेअर मार्केटमध्ये आम्ही इंट्राडे फ्युचर ऑप्शन तर अजिबात नाही शिकवत. किंवा असं सेबीचं मत आहे की 93% पीपल आर लुझिंग मनी इन इंट्राडे अँड फ्युचर ऑप्शन. हां. आणि निखिल कामत असं म्हणतात की जे 10 लोक पैसे कमवतात स्टॉक मार्केटमध्ये त्यातले 9 लोक EFDला सुद्धा बीट करत नाहीत, म्हणजे त्यापेक्षा लेस रिटर्न कमवतात. म्हणजे राहिला प्रश्न प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे, तर हां. प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस 1% पण नाही आहे. नाहीये. मग बरोबर. अशा ठिकाणी मी म्हणेल की लोकांना की बाबा तुम्ही इंट्राडे फ्युचर ऑप्शनपासून लांब राहा. हां. इन्व्हेस्टिंग इज अ गुड ऑप्शन. स्टॉक ओके. मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंगमधनं खूप पैसे बनवू शकतात, बनवलेले आहेत आणि आमची लोक बनवतात पण. आम्ही ते स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग पण शिकवतो. ओके. कशा पद्धतीने तुम्ही स्टॉक आयडेंटिफाय केला पाहिजे, कसं सेक्टर शोधलं पाहिजे, कोणकोणत्या फंडामेंटली गोष्टी बघितल्या पाहिजेत, कोणकोणत्या टेक्निकल गोष्टी तुम्ही त्याचं पाहिलं पाहिजेत आणि तुमच्याकडं मल्टी बॅगर कसा येऊ शकतो, असं खूप साऱ्या वेनी. म्हणजे ओके. असं म्हणूयात की एक इंटेलिजंट फायनान्शियल डिसिजन्स घेण्यासाठी हां. परफेक्ट माणसाला बनवण्याचं ट्रेनिंग आम्ही देतो आणि त्या कामी आम्ही लोकांना हेल्प पण करतो. वाह! सध्या शेअर मार्केट हा जो विषय आहे, खूप लोक म्हणजे नवीन जे यंग जनरेशनची मुलं आहेत, ती सुद्धा खूप इन्व्हेस्ट करतात त्याच्यामध्ये. पण मग शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टर व्हायचं आहे, तर काय नॉलेज असलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर यंग पोरं इन्व्हेस्ट नाही करत आहेत, तर पैसे वेस्ट करतायत. ओह! ठीक आहे. तुम्ही काल परवा आलात मार्केटमध्ये, 2-4 गोष्टी YouTubeवरून शिकलात आणि तुम्हाला जर वाटत असेल आमच्यासारखे 10-10, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष जे लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहेत त्यांचे पैसे हां. तुम्ही घेऊन जाल, ही सगळ्यात मोठी चुकीची कल्पना आहे. ओह! ठीक आहे. आत्ता जे यंगस्टर मार्केटमध्ये येतोय, तो सट्टा करायला येतोय, तो रातोरात श्रीमंत व्हायला येतोय आणि मी तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो की सट्टा करून, गॅम्बलिंग करून श्रीमंती येत नाही. जर चुकून कुठं लक बाय चान्स तुम्हाला पैसे मिळाले, ते पैसे तुमच्याकडे राहू शकत नाहीत. ओह! आता ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, तर मी त्या सगळ्यांना म्हणेल की पहिलं तर जे कोणी तुम्हाला इंट्राडे फ्युचर ऑप्शन किंवा इन्स्टंट मनीबद्दल सांगत आहेत, हां. त्यांना अटेंड करू नका. ओह! ठीक आहे. त्यांचे कोर्सेस होतात. कोर्सेस झाल्यानंतर लोकं एक्साइटमेंटमध्ये सांगतात, आम्ही असं ऐकलंच नव्हतं, हे नव्हतं, ते नव्हतं. त्याच व्यक्तीला तुम्ही 7-8-10 महिन्यानंतर, वर्षानंतर जाऊन भेटा. तो म्हणतो मी पैसे घालवले, ट्रेडिंग करायचं बंद केलं. बंद केलं. माझ्याकडे खूप सारे लोकं येतात, मोठी नावं आहेत त्यांचे आणि मग फ्रस्ट्रेशन शिवाय हातात काय राहत नाही. बरोबर आहे. मी साधं सिंपल लोकांना सहज कोणती गोष्ट करायची म्हटलं तर 2-4 दिवसाच्या प्रोग्रामनी किंवा इन्स्टंट शिकून नाही करता येणार. करेक्ट. एक्सपर्ट नाही होता येणार. करेक्ट. बरं, तुम्हाला साधं ₹1,00,000 महिन्याला कमवायचं म्हटलं तर तुम्ही इंजिनिअरिंग करता, 4-5 वर्ष थेरॉटिकल, 4-5 वर्ष प्रॅक्टिकल करता आणि मग ₹1,00,000 कमवायच्या लायकीचे बनता. हां. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 4 दिवसात, 8 दिवसात का असा विचार करता? बरोबर आहे. इट्स नॉट म्हणजे प्रॅक्टिकल पण लॉजिकल पण नाहीये. हं. बरं, एवढं लॉजिक्स आपलं मार खाल्लंय का? आता स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर मी तर साधं सोपं म्हणतो की काय गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी लोक म्हणतात स्वस्तात घ्या, महागात विका. ओह! ठीक आहे. जे शिकवलं जातं. हां. माझं असं मत आहे की स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवण्यासाठी ही जी स्ट्रॅटेजी स्वस्तात घ्यायचं आणि महागात विकायचं, ही तुम्हाला घेऊन बुडवते. ओके. तुम्हाला माझा जो अभ्यास आहे 22 वर्ष, त्यातनं मला एक कळलंय, जी गोष्ट मार्केटमध्ये महाग होते ती आणखीन महाग होते आणि जी गोष्ट स्वस्त होते
ते आणखीन स्वस्त होते. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जर यायचं तर हे माहीत असलं पाहिजे की महागात घ्यायचं आहे आणि आणखीन महागात विकायचं. दुसरी गोष्ट, वेल्थ क्रिएट करताना मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणी नाही सांगणार, ती मी सांगतो. बघा कितपत पट्ट्या आहे की स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करून वेल्थ क्रिएट होत नाही. स्टॉक मार्केटमध्ये लॉस बुक करून वेल्थ क्रिएट होते. असं कसं? सिंपल. राकेश झुंझुनवालांनी करोडो रुपये बनवले. आता राकेश झुंझुनवालाची मॅक्सिमम वेल्थ क्रिएट झाली टायटनमध्ये. ठीक आहे, टायटन जर राकेश झुंझुनवालांनी 100ला घेऊन 500 रुपयाला किंवा 1000 रुपयाला विकला असता तर एवढी वेल्थ कधीच क्रिएट झाली नसती. राकेश झुंझुनवालांनी तिथं प्रॉफिट बुक केला का? तर नाही केला. राकेश झुंझुनवालांनी जे काही स्टॉक निवडले, असं म्हणतात त्यांचे 40% त्यांचं रॉंग डिसिजन्स होते, ते चुकले तिथं त्यांनी लॉस बुक केला आणि जिथं विनिंग पोझिशन होत्या तिथं त्यांनी ते एक्सटेंड केलं. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की बघा, देव कोणी नाही आहे, असू शकत नाही आणि होण्याचा प्रयत्नही कोणी करू नये. तर आपण चुकू शकतो हे पहिलं मान्य केलं पाहिजे. आणि जिथं तुमचं स्टॉक परफॉर्म करत नाही किंवा तो मायनसमध्ये चाललाय याचाच अर्थ कंपनी चांगलं करत नाहीये, कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी, विजिबिलिटी बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये आहेत, मॅनेजमेंट प्रॉब्लेममध्ये आहे, तर तिथं एक्झिट करता आलं पाहिजे. जे बेस्ट करत आहे तिथं तुम्हाला थांबता आलं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी मी लोकांना म्हणतो की सर तुम्ही नवीन पैसे गुंतवताय, तुमच्या स्टॉक ए आणि स्टॉक बी आहे. स्टॉक ए होता 100चा 200 झालाय आणि स्टॉक बी जो होता 100चा 50 झालाय. आता नवीन पैसे तुम्हाला लावायचे तर तुम्ही काय करा, स्टॉक ए मध्ये लागा जो 100चा 200 झालाय. तर सर एवढा महाग झालाय, आता किती महाग होणार? मग मी स्टॉक बी ला लावतो, तो 100चा 50 आलाय, तिथे ॲव्हरेज आउट करतो आणि मग कधी ना कधी हा पण होईल. सर ज्याची किंमत 100ची 200 झाली आहे, लोक वेडी नाहीत ना 200 रुपये किंमत करायला. बरं, तुम्ही आम्ही सामान्य लोक ती प्राइस बनवत नाही. इथं इंटेलिजंट मनी पैसे बनवतो, म्हणजे हे प्राइजेस बनवतो. ज्या भारतात प्राइजेस FII, DII किंवा HNI लोक आहेत ते बसलेले, त्यांचा चांगला अभ्यास आहे, ते त्याची प्राइसिंग बनवतात. तुमच्या कुठं 5-10 हजार आणि 5-10 लाखांनी कुठं प्राइस बनत असते का? बरं, ती प्राइस बनले म्हणजे काहीतरी चांगलं आहे त्या कंपनीमध्ये. तिथं तुम्ही जात नाही, तुम्ही इकडे 50 रुपयाला येता. किंवा मी दुसरं विचारतो की तुम्हाला आता पैशाची गरज आहे तर कोणता स्टॉक विकाल? तर मला म्हणतात 100चा 200 झाले, तो विकून पैसे काढून घेतो, प्रॉफिट बुक करतो, लॉस नाही बुक करत. बी स्टॉकला मी थांबतो अजून, मग तो कधीतरी होईल ना 50-100. सो ही मानसिकता तुम्हाला घेऊन बुडणार. मी साधं सोपं म्हणतो की तुमचे 4 मिठाईची दुकान आहेत मार्केटमध्ये, 4 चौकात आहेत, 2 दुकानं अजिबात चालत नाहीत, पदर खर्च करायला लागतो. 2 दुकान जोरात चालू आहेत, बेस्ट चालू आहेत, चांगले पैसे कमवून देतात. तुम्ही याच्यातले 2 दुकानं बंद करायचे, कोणते बंद कराल? जे चालत नाही ते. पण स्टॉक मार्केटमध्ये नेमकं लोक उलटं करतात, जो स्टॉक चालत नाही ते दुकान चालू ठेवतात, त्याचे ते मालक राहतात, आणि जो प्रॉफिट करतोय, बेस्ट करतोय, तो धंदा बंद करतात. मग ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे की कोणते सेक्टर निवडले पाहिजेत, कोणत्या कंपन्या निवडल्या पाहिजेत, का निवडल्या पाहिजेत. नुसती नावं कामाची नाही आहेत, नावं पैसे देत नाहीत. सो मला असं म्हणायचं की इन्व्हेस्टिंग शिका प्रॉपरली. तर शेअर मार्केट वर जाणं, खाली जाणं, म्हणजे असं म्हटलं जातं की हा एक प्रकारचा स्कॅम आहे, हे कोणीतरी करत असतं. बघा, मोठ्या कंपन्यांमध्ये हे शक्य नाही. छोट्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये हे पॉसिबल आहे. त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कोणाचं 50 कोटी आहे, 100 कोटी आहे, 500 कोटी आहे, तर 5-50 कोटींनी सुद्धा प्राइस वर किंवा खाली जाऊ शकते, असं काही लोक करतात. याच्याबद्दल मला जास्त माहीत नाही, बट हे होऊ शकतं. पण मोठ्या कंपन्या ज्या असतात, ज्यांचं मार्केट कॅपिटल 5 लाख कोटी आहे, 10 लाख कोटी आहे, तर अशा कंपन्यांमध्ये प्राइस वाढवणं किंवा कमी करणं याच्यासाठी 5 लाख 10 लाख कोटी खिशात ठेवावे लागतील, आणि एवढे पैसे घेऊन कोणी प्राइस वर किंवा खाली नेऊ शकत नाही. तर बघा, प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या साईड आहेत, वाईट साईड आहेत. पण मी असं म्हणेल की याच्याशी घाबरण्याचं काही कारण नाही. आपल्याला अशा गोष्टींमध्ये पडायचं नाही. आणि खूप सारे ग्रुप वगैरे असतात ना, ते चालूच असतं इकडे, कोणीतरी काहीतरी सांगत असतं आणि मग ती कमाई पण नाही आहे, कंपनीचं अस्तित्व आहे का नाही माहीत नाही आहे, विनाकारणच प्राइस वरती चालले आहे. तर ते टोटली स्पेक्युलेशन किंवा काय म्हणूयात सट्टा आहे, किंवा ते वर खाली करतात. ओके. मग ह्याच्यामध्ये समजा एखादा इन्व्हेस्टर आहे की ज्याला एखादा शेअर विकत घ्यायचा आहे, तर आता मोठ्या कंपन्यांचं तर ऑब्व्हियसली प्राइस जास्त असते म्हणून काही लोक टाळत असतील, पण एखाद्या शेअरची प्राइस खरंच कमी आहे, मग तो घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? आता प्राइस कमी आहे किंवा जास्त आहे, ते गणितच शेअर मार्केटचं वेगळं आहे आणि सामान्य माणसाचं वेगळं आहे. 1000 रुपये हे सगळ्यात स्वस्त असू शकतात, 1 रुपया प्राइस ही सगळ्यात महाग असू शकते स्टॉक मार्केटमध्ये, सगळ्यात महाग. मग आता ते गणित वेगळे, तर थोडंसं समजून घ्यायला लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी असं लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही सगळ्यात पहिलं तर आहे ना सेक्टर विचारात घ्या. 2 प्रकारचे सेक्टर जनरली आपण चर्चा करतो. एक असतं सेक्युलर ग्रोथ, इयर ऑन इयर ग्रोथच आहेत त्या सेक्टरमध्ये,
आणि दुसरं येतं सायक्लिकल ग्रोथ. सायक्लिकल म्हणजे सायकल्समध्ये इकॉनॉमी चांगलं करते, 2-4 वर्ष कंपन्या चांगलं करतात, परत इकॉनॉमी स्लो डाऊन झाली, परत ते स्लो डाऊन होतात. अशा ज्या कंपन्या असतात त्याच्यापासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे. मी सिम्पल लोकांना सांगतो की B2B, B2G ज्या कंपन्या आहेत ना, तिथं तुम्हाला गेम प्ले करता आला पाहिजे एंट्री आणि एक्झिटचा. ओके. कारण तिथं एंट्री एक्झिट करायला लागेल, कारण ते काही काळ चालणार, परत ते नाही चालणार. मग B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, प्राइसिंग पॉवरच नसते त्यांच्याकडे. म्हणजे समजा तुम्ही हिरो होंडा आहे आणि तुम्हाला स्टील विकत घ्यायचंय, तर तुम्ही काय म्हणतात, तुम्ही एवढ्या कमीने देणार तर मी तिकडनं घेतो. म्हणजे प्रॉफिट मार्जिनला श्रिंक असतात. किंवा गव्हर्नमेंट आहे B2G, अशा कंपन्यांमध्ये तुमची एंट्री एक्झिट जर चुकली तर तुमचा पोर्टफोलिओ कैक वर्ष रेड लावू शकतो. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर होऊन सुद्धा मार्केटमध्ये पैसे घाला. मग तुम्ही जनरली लॉंग टर्मचं जर मल्टीबॅगर तुम्हाला पाहिजे जोरदार, तर ते तुम्हाला B2C मध्ये मिळतील, बिझनेस टू कन्झ्युमर. जर तुम्ही राकेश झुंझुनवालाचं मगाशी एक्झाम्पल दिलं तुम्ही, तर त्यांनी टायटन कोणत्याही सेगमेंटमध्ये B2C मध्ये येते. जनरली मी असं म्हणतो की तुम्ही सेक्युलर ग्रोथचा जर विचार करत असाल तर तुम्ही तुमचा 70 to 80% पोर्टफोलिओ हा सेक्युलर ग्रोथमध्ये बनवला पाहिजे, B2C मध्ये केला पाहिजे, 20-30% तुम्ही सायक्लिकलमध्ये गेला पाहिजेत. आणि जर तुम्हाला ती गेम प्रॉपर प्ले करता येते तर सायक्लिकल पण लई उत्तम परतावा जनरेट करू शकतात. मग थोडासा त्याचा अभ्यास. शेवटी बघा, तुम्हाला गाडी चालवता येत नाही, तुम्ही गाडी चालवून तुम्हाला दिल्लीला पोहोचायचं म्हणताय तर पॉसिबल नाही आहे. पण तुम्ही गाडी शिका, मग पॉसिबल. तुम्ही शिकलात ना तर सगळंच शक्य आहे, आणि नाही शिकलात तर नाही शक्य. बरं, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये शिकताय गॅम्बलिंग, शिकताय सट्टा, इंट्राडे फ्युचर ऑप्शन, तुम्ही सेंटिमेंटवरती जे काम चालतंय ते शिकताय. तुम्ही अर्निंगवरचं काम नाही, रियालिटीवरचं काम नाही शिकत आहे. आणि तुम्ही अपेक्षा करताय रियालिटीला ते रिटर्न पाहिजेत, तर ते नाही मिळणार. रियालिटी काय आहे स्टॉक मार्केटची, रिअल काय असतं ते जर शिकलात तर पैसे बनणार. आणि ते जर नाही शिकलात तर मग ते सायक्लिक काय म्हणतात त्याला, सेंटिमेंट पोटी वर खाली होत राहणार. आता मला सांगा, एखाद्या कंपनीची किंमत वाढते आज दिवसात आणि पडते, मग तिच्या प्रोडक्शनमध्ये, तिच्या प्रॉफिटमध्ये, तिच्या सेल्समध्ये, तिच्या कामगारांमध्ये, तिच्या मालकामध्ये काय बदल होतो? कंपनी तिची चालू आहे प्रॉपर, पण इकडं प्राइस काय झाली आहे, ग्रीड फिअरमुळे किंवा ऑप्टिमिझम पॅसिमिझममुळे ते वर खाली होतं आणि तुम्ही त्याच्यातले गेम शिकताय. बरं, कुणाचं सायक्लिकल फिरलं, कंपनी चांगलं करते, सगळं करतंय, आणि मलाच 5 लाख कोटीचा माल विकाय किंवा 5,000 कोटीचा माल विकायचा आहे, माझं काहीतरी घरात मला गरज आहे, मला बंगलाच बांधायचं, खुकी आली. तुम्ही लय टेक्निकल पाहिले, लय फंडामेंटल पाहिले, सेंटिमेंट पोटी प्राइस जाणार ना खाली. मी धाड करणं माल विकला 5,000 कोटीचा किंवा 1,000 कोटीचा, 500 कोटीचा, तर प्राइस पडणार ना खाली. मग तुम्ही किती अभ्यास केला टेक्निकल, काय होणार आहे त्यांनी काही नाही होणार. पण कंपनी जर बेस्ट करताय तर डेफिनेटली पैसे बनणारच आहेत. आणि आय प्रूव्ह इट की बाबांनो, हे वरती जाणार म्हणजे जाणार, किंवा जाणार म्हणजे मी म्हणतोय की हे पॅरामीटर दिसतात बाबा, याच्यामुळे वरती जाऊ शकतो. तुम्ही बघा काही दिवसांनी जातं का नाही. आणि थोडक्यात साधारण एखादा स्टॉक घ्यायचा आहे तर त्या कंपनीची हिस्ट्री किंवा कंपनीचा अभ्यास करणं पहिली गरज आहे. अर्थात कंपनीचा अभ्यास तर करणं, सेक्टर कोणता आहे, कंपनी काय करते, ते प्रोडक्ट काय आहे, त्याचं डिमांड काय असू शकतं, किती वर्षासाठी असू शकतं, किती प्रॉफिट मार्जिन असू शकतात, कंपनीचे मोड्स काय आहेत, किंवा असं म्हणजे USPs काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील ना तर तुमचा विनिंग रेशो बेस्ट राहतो. ओके. मग ह्याच्यामध्ये असं असतं की समजा स्टील आहे, मेडिकल आहे, वेगवेगळे सेक्टर्स आहेत, तर आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त कमाई किंवा फायदा कुठल्या सेक्टरने करून दिला? वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे सेक्टर असतात. IT खूप चांगलं मागच्या 10-20 वर्षात केलंय. खूप सारे सेक्टर आहेत त्यांनी बेस्ट केलंय. तर इथून पुढच्या काळात कोणते करू शकतात त्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करायला लागेल. AI येत आहे, मग किंवा इलेक्ट्रिक व्हेकल येत आहेत, EV ज्याला आपण म्हणतोय. मग आपल्याला हा विचार करायला लागेल की नक्की इथून पुढच्या काळात काय होऊ शकतं, मग त्याच्या रिलेटेड ज्या कंपन्या कोणत्या आहेत, मग त्याच्या रिलेटेड आपण कसं ग्रो करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग सेक्टर सापडतो. आणि मगाशी एक प्रश्न विचारायचा राहिला की शेअर मार्केट वर जाणं आणि खाली जाणं, जसं आपण म्हणतो की आता ट्रम्प काहीतरी बरळतोय किंवा भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि मग शेअर मार्केट वर जातंय, खाली जातं, एक्झॅक्टली हे होतं कसं? बघा, इंडिया पाकिस्तान युद्ध झालं तर काय होणार माहित नाही. उद्या अणुबॉम्ब टाकलं तर काय होईल, ट्रम्पनी हे केलं तर काय होईल. याची जेव्हा भीती येते तेव्हा काय येतं की माझे जे पैसे आहेत ते मी काढून घराकडे नेतो. भले तुमच्या आता इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, तुमच्या कंपन्या सगळ्या प्रॉपर चालू होत्या, प्रोडक्शन चालू होतं, सेल चालू होतं, सगळं काही ओके होतं, प्रॉब्लेम काहीच नव्हता. पण तिकडं ते झालं तर याच्यामुळे भीती आली, सेंटिमेंट बदलले मार्केटचे. मग सेंटिमेंट निगेटिव्ह झाले तर सेल्स प्रेशर येतं, सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले, कंपन्या आहे तेच करत असतात, सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले प्राइस वरती जाते.
मग सेंटिमेंट बेस फक्त इन्व्हेस्टमेंट जर करायचं म्हणलं, विनर बनायचं म्हणलं तरी पॉसिबल नाही आहे. कधी काय सेंटिमेंट येईल मार्केटचं आणि कशामुळे येईल हे माहीत नाही मला पण नाही, कोणालाच माहीत नाही आहे. बरोबर. पण मला हे माहिती आहे की मी पर्टिक्युलर सेक्टरची कंपनी आहे, हिचं एवढं प्रॉफिट मार्जिन आहे, हिला कॉम्पिटिशन नाही आहे, हे हिचे USPs आहेत आणि मॅनेजमेंट ॲग्रेसिव्ह आहे, सगळंच काय मला माहिती आहे. इन दिस सर्कल मला घाबरायची काही गरज नाही. ठीक आहे. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनमध्ये असं समजा की मी 100 कोटी मॅनेज करतोय, उदाहरण आहे हे. 100 कोटी मॅनेज करतोय, इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, माझं डायरेक्ट 100 कोटीचा EM मार्केट पडल्यामुळं 80 कोटीवरती आला. मग माझी जी कंपनी समजा उदाहरणार्थ 1 कोटी रुपये वर्षाला कमवत होते, उदाहरण आहे, तर ती 80 लाख रुपये कमवायला लागली. आता बघा, जी कंपनी पैसे कमवते तिचंच व्हॅल्यू आहे. जो बिझनेस पैसे कमवतो त्याचं व्हॅल्यू आहे. एखादा हॉटेल पैसेच नाही कमवतोय, बंद पडलंय, तर त्याचे ते मटेरियल खुर्च्या ते पण ठेवायला कोणी घेणार नाही, विकत घ्यायचा प्रश्न. म्हणजे व्हॅल्यू कधी येते? कमाईला. आता समजा माझी कंपनी 1 कोटी रुपये कमवत होती आणि 10चा P म्हणजे प्राइस टू अर्न म्हणतो आम्ही त्याला, की समजा एखाद्याने माझी कंपनी विकत घेतली तर जे तो मला पैसे देईल ती कमाई व्हायला किती पैसे लागतील कमाईने. तर माझी कंपनी 1 कोटी कमवते आणि समजा मी 10 कोटीला विकली तर 1 कोटीने त्या माणसाला 10 कोटी बनवायला 10 वर्ष लागतील. 10 वर्षात त्याचे ते परत मिळतील. असं असतं का? असं नसतं. कारण माझी कंपनी 40% ग्रो करते. सो त्याचे पैसे लवकर रिकवर होतील, पण प्राइस टू अर्न म्हणतो आपण. आता काय झालं की मार्केट पडल्यामुळं माझी कंपनी 80 लाख रुपये कमवायला लागली. त्याला जर 10चा PE दिला तर माझी कंपनीची व्हॅल्यू झाली 8 कोटी रुपये. पहिलं होतं 1 कोटी गुणिले 10 केलं तर 10 कोटी व्हॅल्यू होती. आता कमाई कमी झाली, 80 लाख गुणिले 10 केलं तर त्याची व्हॅल्यू झाली 8 कोटी. 2 कोटी गेले. मग मला रात्री झोप यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? मी तर बिंदास झोपतोय. का? तर मला माहिती आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्री जस्ट इंडियामध्ये स्टार्टेड आहे. बरी 1965 पासून आहे, बट आता लोकांना माहीत झालंय, लोकांना इंटरेस्ट आलाय, लोकांचा कल इकडं आहे. बरं, पैसे बनणार तर इथंच बनणार. सोशल सिक्युरिटी नाही आहे लोकांना, म्हणजे म्हातारपणाची सिक्युरिटी गव्हर्नमेंट देत नाही, दवाखान्याची देत नाही, मुलांच्या शिक्षणाची देत नाही. लोकांचं लोकांनाच करायचं आहे. मग त्यांना जर वेल्थ क्रिएट करायचं म्युच्युअल फंडशिवाय पर्याय नाही आहे. सेंटिमेंट पोटी AUM खाली गेलाय, त्याच्यामुळे माझं अर्निंग खाली गेलंय. पण पुढच्या काही दिवसात इंडिया पाकिस्तान युद्ध बंद होईल, ट्रम्प पण बदलेल किंवा तो बरळायचा बंद करेल, व्हॉटएव्हर जे काय होईल होईल, आणि त्यावेळेला मात्र माझा EM वाढणारच आहे, माझ्या कंपनीची ग्रोथ ही होणारच आहे. सो मला जर माझ्या कंपनीचा बिझनेस मॉडेल समजतंय, काय बिझनेस आहे, काय माझं प्रोडक्ट आहे, त्याचं भविष्य काय आहे, तर मला याचं टेन्शन नाही येत की माझ्या 10 कोटी कंपनीची किंमत होती आणि आता 8 कोटी झाली. मग प्राइस वर खाली होत राहणार. मी एक्सायटेडही होत नाही ती 12 कोटी झाली म्हणून. मला विकायची कुठं? मला हा बिझनेस पुढचं 10-20 वर्ष करायचा आहे. मग तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत शेअर घेता तेव्हा तुम्ही असा 10-20 वर्ष करणारा बिझनेस विकत घेतला पाहिजे. तुम्हाला विकायचा म्हणून घेत असाल तर मग अडचण आहे. विकावा लागू शकतो, बट विकायचा म्हणून घ्यायचा नाही. तर प्रॉफिटेबिलिटीसाठी घ्यायचा असतो, करायचा असतो बिझनेस, ना की विकण्यासाठी. आणि साधं सोपं, तुम्ही 5-10 हजार रुपये लावता, 5-10 लाख रुपये लावता स्टॉक मार्केटमध्ये, 10-20% पडतं म्हणजे तुमचे 2 लाख रुपये कमी होतात. पण ज्याच्या कंपनीत तुम्ही लावता ना त्याची कंपनी असते 5,000 कोटीची, 50,000 कोटीची, 5 लाख कोटीची, 1 लाख कोटीची कंपनी असते. आणि ती जर 20% खाली आली तर तो जो प्रमोटर आहे त्याचा 80% स्टेक आहे किंवा 70% स्टेक आहे, तर त्याचं व्हॅल्युएशन किती कमी होतं माहिती आहे का तुम्हाला? 1 लाख कोटीचे 20,000 कोटी कमी झालेत तरी तो बायकोला घेऊन जेवायला जातो मस्तपैकी रेस्टॉरंटला, आणि तुम्ही इथं 10 लाखाचे 2 लाख कमी झाले तरी टेन्शन घेऊन बसलेलं असतं. तो का नाही टेन्शन घेत? त्याला त्याचा बिझनेस कळतो. तो विकण्याच्या मागे लागतो. नाही यार, माझा तर 1 लाख कोटीचा बिझनेस होता, आता 80,000 कोटी झाला, आता विकून टाकतो पटकन. नाही, तुम्ही घाबरता, कारण तुम्हाला तो बिझनेस माहीत नाही, त्याचं भविष्य माहीत नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. आणि ते कळलं नाही आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर स्टॉक मार्केट तुमच्यासाठी नाही. तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. स्टॉक मार्केट शिकलात तरच हे सगळं समजत असेल तर करा, हे शिकून करा. अदरवाईज म्युच्युअल फंड इज द बेस्ट वे टू डू अ स्टॉक मार्केट. आता सध्या ट्रम्प जे बरळतोय, टेरिफ वाढवलाय, एक्झॅक्टली हे काय होणार आणि भारताच्या जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर काय परिणाम होणार आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर प्रत्येक देशाचा हा राईट आहे की बाबा आमच्या देशातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, आमच्या देशातलं प्रोडक्शनच आमच्या देशातल्या लोकांनी विकत घेतलं पाहिजे. अशा बऱ्याचशा साऱ्या गोष्टी असतात. पण डिपेंडन्सी नको आहे बाबा, किंवा बाहेर पैसा जास्त गेला तर अडचण आहे. तर प्रत्येक देशाचं ते काम आहे. डोनाल्ड ट्रम्प पण ते त्यांच्या देशाच्या हिताचा विचार करतायत, आपण पण करतो, ते पण करतात, सगळ्यांनीच केलं पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या देशातल्या लोकांना सांगतायत तुम्ही जर अमेरिकेतली गोष्ट घेतली तर त्याला टॅक्स लागणार नाही किंवा कमी लागेल, पण तीच गोष्ट तुम्ही जर भारतातून घेत असाल, चायनामधून विकत घेत असाल तर मात्र ती 100 रुपयाची गोष्ट मी त्याच्यावरती 50 रुपये टॅक्स लावेल अजून ॲडिशनल, आणि मग तुम्हाला ती 150 रुपयाला घ्यायला लागेल. तुम्ही इथलीच गोष्ट घ्या, टेरिफ.
आता भारताचा काय परिणाम होऊ शकतो याचा? सगळ्यात महत्त्वाचं, भारत आहे ना डोमेस्टिक ड्रिव्हन इकॉनॉमी आहे. आपल्या भारतात 100 गोष्टी बनत असतील तर 98 गोष्टी आपल्यालाच लागतात. आपण विकताना 2 गोष्टी बाहेर विकतोय. तसं पाहता आपल्याला वर्ल्ड वाईड काय होतं ना, यांनी विशेष फरक पडत नाही. हे जर चायनाचा विचार केला तर त्यांची जी इकॉनॉमी आहे ती सगळं आउटसोर्सिंगवरती किंवा निर्यातीवरती डिपेंडंट आहे. भारताच्या इकॉनॉमीच्या बाबतीत तसं नाहीये. भारतात जास्तीत जास्त इफेक्ट येऊ शकतो IT आणि फार्मावरती, पण त्याला पर्याय नाही जगाला आपल्याला ते स्वीकारल्याशिवाय. तर एवढा विशेष परिणाम टेरिफचा किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या बरळण्याचा होईल इंडियन इकॉनॉमीवरती असं अजिबात काही वाटत नाहीये. सेंटिमेंट मोठी प्राइस खाली जाणार का? जाणार. AIचा इफेक्ट येऊ शकतो. IT मध्ये AIचा इफेक्ट येऊ शकतो असं मला वाटतंय. बाकी ट्रम्पचा काही इफेक्ट येईल असं नाही विशेष वाटत. गोल्ड इज अ करन्सी, ठीक आहे, आणि वर्ल्ड करन्सी म्हणून गोल्डला मान्यता आहे. तुम्ही जे कागद प्रिंट करता त्याचं स्वतःचं काही अस्तित्व नाहीये, त्याचं आधारभूत मूल्य म्हणून गोल्ड ठेवलं जातं, ठीक आहे. तर ज्यावेळी या सगळ्या देशांनी एकत्र आले की देशात व्यवहार करायचं तर एक करन्सी असली पाहिजे. मग गोल्डचं ट्रान्सफॉर्म देणं किंवा घेणं पॉसिबल नव्हतं, तर कोणत्या तरी देशांनी ही जबाबदारी घेणं गरजेचं होतं की तुम्ही आमची करन्सी वापरा, जेव्हा केव्हा तुम्ही आमचे कागद आम्हाला परत द्याल तेव्हा तुम्ही आम्ही तुम्हाला ते गोल्ड देऊन टाकू. ठीक आहे, असं अमेरिकेने एक्सेप्ट केलं. आणि मग सगळ्या लोकांनी डॉलरला मान्यता देऊन डॉलर सगळ्या देशांनी वापरायचं सुरुवात केली असं समजा. आता काय झालं, बॉम्ब नंतर काही काळ कोणते तरी राष्ट्रपती होते, त्यांनी सांगितलं की बाबा मी आता गोल्ड देऊ शकत नाही. डॉलरच्या अगेन्स्ट तुम्ही जे काही कागद मी प्रिंट करतोय तुम्ही घेऊन जा आता, पण मी गोल्ड नाही देणार. मागच्या 40 वर्षापूर्वी 20-30 वर्षापूर्वी काहीतरी हा विषय झाला. आता एक्झॅक्ट मला नाही सांगता यायचं डेट किंवा तो कोण राष्ट्राध्यक्ष होते. मग आता लोकांना एवढी सवय झाली की डॉलरच्याच एक्सचेंज. मग मला सांगा, कागद प्रिंट करणार अमेरिका, कागद देणार आपल्याला, त्याच्या बदल्यात घेणार माल आपल्याकडनं, आणि आपण ही कागद समजा अमेरिका हा तिसरा देश आहे, तुम्ही मी वेगळे देश आहे. आता हा कागद डॉलर मी तुम्हाला देतोय, त्याच्या अगेन्स्ट मी तुमच्याकडनं माल घेतोय, तुम्ही तोच कागद मला देतोय, त्याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला माल देतोय, त्याच्या अगेन्स्ट आधारभूत कुठं काय, ठीक आहे. आता हे झालं वर्चस्व अमेरिकेचं. मग आता डॉलर अगेन्स्ट करन्सी किंवा वर्ल्ड करन्सी मिळणार नाही हे सगळ्या देशांना माहित आहे. मग कुठेतरी मग का आम्ही तुमचे कागद घ्यायचे ना आम्ही तुम्हाला माल द्यायचा, तुमच्या कागदाचं का अस्तित्व आम्ही ठेवायचं, ही जी खंत आहे, दगदग आहे, ही बऱ्याचशा देशांमध्ये आहे. आणि मग ते आता चीन जो आहे तो सुपर पॉवर आहे, रशिया तर ऑलरेडी विरोधाचा आहे, आणि भारताने तो उघडच विरोध अमेरिकेचा पुकारलेला आहे. खूप साऱ्या लोकांना ते करायचंच होतं. खरं तर डॉलर अगेन्स्ट काहीच मिळणार नाही, सगळ्या देशांना माहित आहे. ते फक्त कागद प्रिंट करून जगत होते, कोण, अमेरिका. आणि ते मग प्रत्येक देशाला वाटतं की मग माझी करन्सी घेऊन का नाही तुम्ही, मी माझे रुपये तुम्हाला देतो, तुम्ही तुमचं दिराम बिराम काय असेल ते मला द्या, त्याच्या अगेन्स्ट आपण करू की वावर. अमेरिकेचं कशाला पाहिजे मध्यस्थी. मग हे अमेरिकेला खटकतंय, आणि मग ह्या देश पण आता त्यांना पण स्वतःचं अस्तित्व कळायला लागलंय, आणि मग ते सगळं वॉर चालू आहे. आणि मग याच्यामध्ये मग राजनीतिक लोक पण असतात. आता बांगलादेश संपवलं, अमेरिकेने संपवलं, किंवा भारतामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी केल्या जात आहेत. खरं तर खूप मोठा धोका असू शकतो आपल्या पंतप्रधानांना पण या सगळ्या गोष्टीचा. आता भारताच्या साऱ्या गोष्टी आहेत, राजनीती मला जास्त समजत नाही, बट जे वर्ल्ड वाईड काही चॅनल्स आहेत त्याच्यावरती जे डिस्कशन्स आहेत ते ऐकल्यानंतर जाणवतं की यार हे जे चाललंय उघड विरोध पत्करणं कोणत्याही सरकारला अमेरिकेचा, हे थोडंसं जडच गेलेलं आहे इथून मागच्या काळात, आणि तो भारताने पत्करलेला आहे. मग तो कोणत्या पद्धतीने करतील, काय करतील माहित नाही. म्हणजे मी भारताचं म्हणजे BJPचं आहे असं काही नाही आहे, बट उघड कोणत्याही सरकारने अमेरिकेला विरोधात गेलं तर ते डेंजर झालेलं आहे, किंवा त्या देशांमध्ये युद्ध झालेले आहेत, किंवा त्यांची इंटरनल अर्थव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, असं बरंचसं काही देशांमध्ये आहे. इथं काय करतायत माहित नाही, पण तेवढा भारत पण स्ट्रॉंग आहे असं नाही म्हणता येणार की तेवढा वीक आहे, किंवा मग भारताला सपोर्ट चायना पण करायला लागलाय. म्हणजे सगळ्यांनाच कळलंय की अमेरिकेचं अस्तित्व आता नको आहे आपल्याला, त्यांचं मुजोरी नको आहे किंवा मध्यस्थी नको आहे, असं ते सगळं आहे. लेट इट बी. काय होते तुम्ही आता मगाशी बोलता बोलता म्युच्युअल फंड्स याविषयी बोलला. आपण जाहिराती बघतो की म्युच्युअल फंड सही आहे, तर एक्झॅक्टली हे म्युच्युअल फंड काय आहे आणि ते रिटर्न्स कसे देतं आणि साधारण त्याची प्रोसेस काय असते? बघा, म्युच्युअल फंड सही आहे आणि काय ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क येतं. करेक्ट. रीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली, आणि ते रिस्क बिक्स म्हटलं की आपण सगळे घाबरतो. सगळ्यात महत्वाचं तर आहे ना,
सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा 2 प्रकारचे रिटर्न मार्केटमध्ये बनतात. एकाला म्हणतात शुअर, एकाला म्हणतात पॉसिबल. शुअर म्हणजे मिळणारच आहेत, पॉसिबल म्हणजे मिळू शकतात, किती मिळतील माहीत नाही. बँकेत एफडी केली, रिटर्न मिळतात, आपल्याला वाटतं शुअर आहे, एवढे एवढे मिळणारच आहे. आता बँक तुमचे पैसे घेऊन काही कपाटात ठेवत नाही, ती काय करते, कर्ज देते. कॉर्पोरेटला 60-70% देत असेल, 40% रिटेलला देत असेल, वॉटेव्हर जे काय त्यांचा रेशो असेल. आता हे पैसे सव्याज परत येतील, हे शुअर आहे का पॉसिबल आहे? तर कंपन्यांना कर्ज दिलंय तुम्ही, त्या जर कंपन्यांची सेवा प्रोडक्ट जर विकलं गेलं तर सव्याज पैसे परत येऊ शकतील, पण ती कंपनीच नाही चालली तर मे माइट बी ते अकाउंट जर एनपीए मध्ये गेलं, नॉन परफॉर्मिंग असेल, कर्ज दिले पण रिफंड नाही आलं, तर होऊ शकतं की बँकेने दिलेलं कर्ज सव्याज परत येईल, हे शुअर नाहीये. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केट चांगलं राहिलं, त्या कंपनीचं प्रोडक्ट सेवा कन्झ्युम झाली तर पैसे परत येतील. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे, म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे. आता उद्या जर बँकेने कर्ज दिलं, एनपीए मध्ये सगळे कर्ज गेले, उदाहरण आहे, असं होणार नाही, तर बँक तुमचे पैसे परत देणार का? त्याचं उत्तर आहे नाही. फक्त बँक तुम्हाला तुमचं इन्शुरन्सचे पैसे परत देणार, बाकी तुम्ही बँकेवरती केस करू शकत नाही. म्हणजे बँक जे म्हणते एफडीला शुअर रिटर्न आहे, ते सुद्धा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. ते बँकेच्या पॉसिबिलिटीची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. आपला हा पॉडकास्ट 5 लाख लोक बघतील, 10 लाख लोक बघतील, सब्जेक्ट टू शुअरिटी काही नाहीये, पॉसिबिलिटी आहे. 10 लोक बघतील, पॉसिबिलिटी आहे. 500 लोक बघतील, सगळ्याच पॉसिबिलिटी आहे. किंवा माझ्याकडे लोक कामाला आहेत, मी त्यांना पगार देतो, त्यांना वाटतं मी शुअर पगार देतो. बरं, माझा धंदा किती होणार हे शुअर आहे का पॉसिबल आहे? किती लोक ऍडमिशन घेणार मला माहित. तो माझा धंदा पॉसिबिलिटी आहे, म्हणजे मी पॉसिबिलिटी वरती डिपेंड आहे आणि मी लोकांना शुअरिटी देतोय. उद्या जर माझ्या ऍडमिशनच नाही झाले तर माझ्याकडे लोकांना जो शुअर पगार मिळतो तो मिळेल का? माझ्या पॉसिबिलिटीची पॉसिबिलिटी त्यांची शुअरिटी आहे. देर इज नो शुअरिटी. एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मार्केट. मी म्हणतो मी 60 वर्ष जगेल वयाच्या, सब्जेक्ट टू करोनात नाही मेलो, अपघातात नाही मेलो, अजून काय आजार नाही झालं तर जगेल, पण सब्जेक्ट टू हे सगळ्या गोष्टी आहेत. तो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क समजून घेणं गरजेचं आहे. घाबरण्याची गरज नाही. ते काय म्हणतात की मार्केटचं चढ उतारावरती तसं डिपेंड असणार आहे. मग मार्केट चढणार का उतरणार, तर मार्केट वाढणारच आहे. आज 29 वर्षाचं भारताचं ॲव्हरेज 144 कोटी जनता आहे. पहिलं पुरुषप्रधान संस्कृती होती, आता महिला पण काम करते, दरडोई उत्पन्न वाढत आहे, पर कॅपिटा इन्कम ज्याला आपण म्हणतो, सगळंच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे इकॉनॉमी ग्रोथ करणारच आहे. मग सेंटिमेंटमध्ये प्राइस वर खाली होऊ शकते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इकॉनॉमी पैसे बनवणार, तर मार्केट जसं पैसे बनवणार तसे पैसे तुम्हाला मिळणार. सब्जेक्ट टू मार्केटचा चढ उतार, आणि ते सगळीकडेच आहे. तुमची कंपनी मार्केट मंदीत असेल, तुमची सॅलरी नाही वाढवत, रादर दॅन कमी करते. आता आयटी मध्ये तेच चाललंय. इन शॉर्ट काय, मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुमच्या सॅलरीला पण प्रॉब्लेम आहे. कंपनी तुमचं चांगलं करते, मार्केट चांगलं करते, तर तुमची सॅलरी पण जोरात वाढेल. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क तुमची सॅलरी पण आहे, असं का करता? समजून घ्या रिस्क काय ते. दुसरं म्युच्युअल फंड काय आहे, तर म्युच्युअल फंड बघा, तिकडे एक फंड मॅनेजर असतो, रिस्क अनालिसिस टीम असते, सेक्टर अनालिसिस टीम असते, ती तुमच्यासाठी रिसर्च करून वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये पैसे गुंतवत असते. आपल्याला वाटतं स्टॉक मार्केटचे म्युच्युअल फंड असतात, असं काही नाही. डेटचे म्युच्युअल फंड असतात, बॉन्ड डिबेंचरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, लिक्विड म्युच्युअल फंड असतात, ट्रेजरी बिल्स, भरपूर सारे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. गोल्डचे म्युच्युअल फंड असतात, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड असतात. आणि ते ज्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्या ॲसेट क्लासचा चढ उतार किंवा त्यांचा वाढ किंवा घट याच्यावरती डिपेंडंट एनएव्ही बनतो. त्याला म्हणतात नेट ॲसेट व्हॅल्यू. आणि तो एनएव्ही वाढला तर आपले पैसे वाढतात, तो एनएव्ही कमी झाला तर पैसे कमी होतात. म्हणजे तुम्ही जिथं इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या सिक्युरिटीची प्राइस अप्रिशिएट झाली किंवा डिप्रिशिएट झाली, त्याचा परिणाम तुमच्या एनएव्हीवरती किंवा तुमच्या परताव्यावरती डायरेक्टली होतो. ठीक आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा फंड असेल तर स्टॉक मार्केट वाढलं तर त्याचा परतावा चांगला येईल. डेटमध्ये गुंतवणूक करणारा हे असेल तर इंटरेस्ट रेट किंवा यील्ड म्हणतो आम्ही, इंटरेस्ट यील्ड काय असेल त्या अकॉर्डिंगली त्याचा परतावा बनेल. रिअल इस्टेटवाला असेल तर मग तिकडे ते कॅपिटल ॲप्रिशिएशन पण आहे, रेंट पण आहे, RTI म्हणतो का आपण त्याला, ते आहे. गोल्डवाला गोल्ड वाढलं तर त्याचा परतावा मिळेल, कमी झालं तर तो कमी मिळेल, असं सगळं. तर म्युच्युअल फंड व्हेरियस असे क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. एकच कुठं स्टॉक मार्केटच करतो असं काही नाही. याच्यामध्ये हायब्रिड फंड असतात, याच्यामध्ये मल्टी ॲसेट फंड असतात.
एकाच फंड गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करेल, सिल्वरमध्ये पण करेल, इक्विटीमध्ये पण करेल, डेटमध्ये पण करेल, किंवा ग्लोबल जे काही स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये पण करेल. असं मल्टिपल टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत. आणि सामान्य माणसाला ज्याला फार काही अभ्यास करायचा नाही त्या व्यक्तीने मात्र एक चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा ॲडवायझरच्या मदतीने इन्व्हेस्टमेंट करावी आणि निवांत झोपावं. खूप चांगले रिटर्न बनतील. टेन्शन घ्यायची काही गरज नाही. लोक म्हणतात शेअर मार्केट बुडणार. शेअर मार्केट बुडणं याचा अर्थ सगळ्या कंपन्या बंद होणं, रोजगार नसणं, इकॉनॉमी नसणं, मग गावाकडे जाऊन शेती करायला लागेल. काहीच तुमच्या जागेला किंमत नसेल, तुमच्या कशालाच किंमत नसेल. स्टॉक मार्केट बुडेल, त्या दिवशी हाहाकार माजेल. तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका. किंवा इंडिया पाकिस्तान युद्ध झालं आणि अणुबॉम्बच टाकला तर अख्खा एशियाच संपेल. तुमच्या घरात ठेवलेले पैसे काय आणि मार्केटमध्ये ठेवलेले पैसे काय, त्यांनी काही फरक पडत नाही. जर तसं काही नाही झालं तर मार्केट पैसे वाढवणारच आहे, आणि जर काही तसं झालं तर तसाही काही फायदा नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने हे रिस्क बिक्स बाजूला ठेवा, समजून घ्या, राईट नॉलेज घ्या. उगीच कोणतरी काहीतरी बरळत आहे, त्याला खरंच अथॉरिटी आहे का बोलण्याची, खरंच तो तेवढा जाणकार आहे का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. नाही कोणतरी येतं म्युच्युअल फंडचा काय फुगा फुटणार, ह्या होणार, काही कळतच नाहीये तुम्हाला. म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर माहिती आहे का तुला? अहो एक कंपनी नाही, इथं खूप साऱ्या कंपन्या एकत्र येऊन म्युच्युअल फंड बनतो. म्युच्युअल फंड स्पॉन्सरर वेगळा असतो, म्युच्युअल फंड ट्रस्ट बनतं, म्युच्युअल फंड ट्रस्टी मेंबर्स असतात, ती वेगळी कंपनी. AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी जिकडे फंड मॅनेजर ते बसतात ते वेगळे असतात, कस्टोडियन वेगळा असतो, रजिस्ट्रार वेगळा असतो. आणि याचं रेग्युलेटरी, मग बँक रिलेटेड AMC असेल, RBI ला रिपोर्ट करायला लागतं दर 3 महिन्याला, सेबीला रिपोर्ट करायला, ROC ला रिपोर्ट करायला लागतं, SROs असतात, धर्मदाय आयुक्तालयाला रिपोर्ट करायला लागतं. एवढ्या लोकांना रिपोर्ट करायला लागतं ना की साला मी असं म्हणतो की 10 पैशाचा फ्रॉड इथं होऊ शकत नाही. 10 पैशाचा, हा जेन्युइन मार्केटवर खाली तुमचे पैसे वर खाली होऊ शकतील, पण फ्रॉड होण्याचे स्कोप फार कमी आहे. इथं दर क्वार्टरली तुम्हाला काय वाढलं कमी झालं, कुठं गुंतवले, किती गुंतवले, काय झालं, किती झालं, आणि ते ट्रस्टी मेंबर बसलेले त्यांचं कामच आहे गार्ड टू फंड आणि गार्ड टू इन्व्हेस्टर. सो इथं फ्रॉड होण्याचे स्कोप फार कमी आहे, नाहीच्या बरोबर. साधारण मग म्युच्युअल फंडचे जे काही इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, साधारण 4 वर्ष, 5 वर्ष, 10, 15, 20, साधारण काय असतं त्याचं? हे सर आपल्याला म्युच्युअल फंडचं काही घेणं देणं नाही. आपलं गोल आणि त्याचं ड्युरेशन. माझ्या मुलाचं शिक्षण आहे 10 वर्षांनी, बरोबर. मला 10 लाख रुपये लागणार आहेत. मी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली म्युच्युअल फंडमध्ये, 7 वर्षात 10 लाख रुपये झाले, एक्झिट, घरी यायचं. काय करायचं आपल्याला 10 वर्ष 5 वर्ष करून? आपलं गोल काय? वी आर हिअर टू फुलफिल आवर गोल्स. आम्ही सांगता तुम्ही 30 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करा, काही गरज आहे? आम्ही काय पण म्हणू, आम्हाला काही काम धंदा नाहीये. तुम्ही तुमचं गोल बाबा मला 2 कोटी रुपये रिटायरमेंटला पाहिजेत, मग ते 12 वर्षातच झाले 2 कोटी, निघा ना घरी, जा ना, कशाला डोक्याला ताप करता? किंवा मग त्यात अजून काही वेगळ्या स्कीम जिथं तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट राहील आणि तुम्हाला रिटर्न पण बँक FD पेक्षा 1-2% जास्त मिळेल, असे ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात. सो ड्युरेशन हे आपल्या गोलवरती आणि आपल्या ड्युरेशनवरती डिपेंड करेल. समजा एखादं कुटुंब आहे, त्यांना त्यांचं आर्थिक नियोजन करायचं, महिन्याचं म्हणा, वर्षाचं म्हणा, तर बचत करत करत कसं नियोजन केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर गोल डिफाईन केले पाहिजेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण मी असं म्हणेल की तुम्ही जर 100 रुपये कमवताय तर टी हावेकर या व्यक्तीने आहे ना 6 जार सिस्टम सांगितल्या, ती फॉलो केली तरी चालेल. 6 जार सिस्टम मध्ये ते म्हणतात की 50% तुमची रक्कम ही तुमचे जे काही रोजमर्रा के खर्च आहे, ज्याच्यामध्ये तुमचं घर भाडं असेल, लाईट बिल असेल, तुमचं किराणा असेल, जे काही घरात लागतं ते 50% भागलं पाहिजे. नवरा बायको कमवतात, दोघांची कमाई 100% आहे, 50% ते भागलंच पाहिजे. 10% पैसे तुम्ही हे तुमच्या सेकंड सोर्स ऑफ अर्निंगसाठी ठेवले पाहिजे. 10%, ठीक आहे. 10% पैसे हे तुम्ही तुमच्या फंडसाठी ठेवले पाहिजे. तुम्ही जे कमवता जगलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, सगळं त्या 10% जे काय होईल ते सगळं केलं पाहिजे. 10% पैसे तुम्ही चॅरिटी केले पाहिजे. 10% पैसे तुम्ही स्वतःच्या लर्निंगवरती स्पेंड केले पाहिजेत. आणि 10% पैसे लॉंग टर्म एक्सपेन्सेससाठी तुम्ही ठेवले पाहिजेत. म्हणजे मुलांचं शिक्षण अमकं डमकं असेल, पण याच्यामध्ये तुम्ही एक बॅलन्स लाईफ जगून जाता. होतं काय, लोक जे रुटीन रोजमर्रा घराचा हप्ता ज्यांच्या पगाराच्या 70% असेल तर 10% स्वतःच्या फनवरती किंवा एन्जॉयमेंटवरती खर्च करू शकतात का? मग आपण जगतही नाही. मग त्यांनी फार ती 6 जार सिस्टम फार छान सांगितली. 50% तुमचं हे भागलं पाहिजे. जर तुमच्या ते 50% तुमचा हप्ता नाही बसत आहे, गाडीचा भरत नाही, घराचा बसत नाही, घरखर्च बसत नाही, घेऊ नका.
स्वतःचं लर्निंग. असं म्हणतात की तुम्ही इफ यू आर नॉट लर्निंग देन यू आर डाईंग. तुम्ही जर शिकत नाही तर तुम्ही मरताय. तर तुम्ही शिक्षण स्वतःचं हे लाईफ टाईम आपण लर्नर असलो पाहिजेत, वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्याच्यासाठी 10%चं बजेट ठेवा. तुमची ग्रोथ थांबूच शकत नाही. इकडे फार मोठी इन्व्हेस्टमेंट, स्वतःचं लर्निंग, त्याचबरोबर लॉंग टर्मचे एक्सपेन्सेस, तुमचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग किंवा स्वतःसाठी म्हणूयात की ते पैसे कामाला येतील. हे अशा पद्धतीने अलोकेशन जर तुम्ही पैशाचं केलं आणि ते जर फॉलो केलं तर जग जाहीर पद्धत आहे ही. यूट्यूबवरती गेलात तर खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती बघायला मिळतील. सो अशा पद्धतीने त्यांनी नियोजन करावं. अर्थातच मग लॉंग टर्म एक्सपेन्सेसमध्ये 10% ठेवताय, मग मुलांच्या शिक्षणासाठी त्यातला एक हिस्सा येईल, त्यांच्या लग्नासाठी एक हिस्सा येईल, किंवा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कार विकत घ्यायची त्याचा एक हिस्सा येईल. वॉटेवर जे काही असेल तुमचं जे गोल्स आहेत त्या अकॉर्डिंगली येईल. अशा पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग किंवा नियोजन करू शकता. तुम्ही आता बोलताना म्हणाल की काही ठिकाणी असं होतं की 70% EMI जातो आणि ते 30 मध्ये भागवावं लागतं. मग असं बऱ्याचशा लोकांचं सध्या होतच आहे. मग समजा एखाद्या व्यक्तीला घर विकत घ्यायचंय तर त्याचं प्लॅनिंग किंवा लोन घेण्याची वेळ नाही आली पाहिजे, ह्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर घर हे सायकोलॉजिकल किंवा आपण म्हणजे इमोशनल नीड आहे. घर घेतलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण इनिशियल स्टेजला घर नाही घेतलं पाहिजे. करिअरच्या सुरुवातीला जर तुम्ही घर घेतलं तर मग तर तुम्ही अवघड होऊन जातं. मी सोपं लोकांना सांगतो की तुम्ही काय करा, करिअरला सुरुवात केली ना, असं करा, 5 लाख रुपये तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला करा. ओके. 2.5 लाख रुपये तुम्ही तुमच्या लॉंग टर्मच्या एक्सपेन्सेससाठी, मुलांचं शिक्षण असेल याच्यासाठी बाजूला करा. उदाहरण देतोय मी, तुमच्या अर्निंगवरती डिपेंड करेल हे आकडे. 2.5 लाख रुपये तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेडसाठी बाजूला करा आणि 2-2.5 लाख रुपये फंडसाठी बाजूला करा. आता हे लागले कंपाऊंडिंगला पैसे कामाला, आणि त्याच्यानंतर पैसे जमून डाऊन पेमेंट करा, मग घरी घ्या. बरं, तुमच्याकडे कॅश पैसे असतील तरी सुद्धा तुम्ही कमवत असाल तर कर्ज काढूनच घर घ्या. कारण घराचं कर्ज हे रिड्युसिंग आहे, इन्व्हेस्टमेंट कंपाऊंडिंग आहे. त्याची थोडीशी मॅथमॅटिक्स शिकलात तुम्ही, माहिती करून घेतलेत तर कर्जाला खूप व्याज जात नाही, पण इन्व्हेस्टमेंटला रिटर्न खूप येतात. ओके. त्याची गणित करायला लागतील, थोडं समजून घ्यायला लागेल. बघा, मी साधं सोपं म्हणतो, 50 लाखाचं घर आहे, 50 लाख कॅश आहे, 10 लाख रुपये डाऊन पेमेंट करा, 40 लाखाचं कर्ज करा. 10% जर कर्ज घेतलं तर तिकडे तुम्ही 93 लाख रुपये भराल. 40 लाखाच्या बदल्यात 93 भराल आणि 10 लाख रुपये डाऊन पेमेंटच्या 1,03,00,000 घर पडेल. पण तुम्ही जे 40 FD कराल त्या बँकेत 7%, 7%, त्याचे 1,55,00,000 होतात. त्याच 20 वर्षामध्ये 1,55,00,000 होतात. सो कर्ज घेऊनच घर घ्यायचं, थोडंसं प्लॅन करा. बरं, घर घेतलं सगळं काही, त्याच्याबरोबर पॅरलली मग रिटायरमेंटसाठी किंवा जे काही गोल्स आपण ठरवले त्यासाठी थोडं थोडं SIP करत राहा. म्हणजे तुम्हाला पैसा पहिला कामाला लागला. लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट नंतर बाजूला ठेवतात. पहिलं गाडी घेतात, घर घेतात, मग पैसा कामाला लागत नाही, कंपाऊंडिंग होत नाही आणि मग यांना आयुष्यभर स्ट्रेस टेन्शनमध्येच राहायला लागतं. सो अशा वेनी करू शकता. किंवा प्लॅनिंगमध्ये घर, मी असं म्हणतो की तुम्ही जर 7 ते 10 वर्ष जर घर घेण्याचं टाळणार असाल तर 20 वर्ष हप्ते भरायची गरज नाही. तुमच्या डाऊन पेमेंटची पैशाची इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्ही EMI जे भरणार आहात त्याची इन्व्हेस्टमेंट करा. 7 वर्ष ते 10 वर्षात तुम्ही कॅशमध्ये घर घेऊ शकता, एवढे पैसे तुमच्याकडे जमा होतात. ओके. बरं, त्याच EMI मध्ये और लेस दॅन दॅट EMI मध्ये. ओके. बरं, समजा 50 लाखाचं घर घ्यायचं आहे तर 50 लाखाचं घर समजा इथून पुढे महाग किती टक्क्यांनी होऊ शकतं, त्याचं एक मॅथमॅटिक लागेल. समजा 50 लाखाचं घर 10 वर्षात 1 कोटीला होईल, उदाहरण आहे हे. तर 10 कोटीचं, मग आता 1 कोटी आपल्याला 10 वर्षांनी पाहिजेत. बरोबर आहे. ठीक आहे. जर मी डाऊन पेमेंटचे 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि EMI जो भरणार होतो मी आतापासून 20 वर्षासाठी, तेवढा जर मी दर महिन्याला SIP केला तर 1 कोटीची रक्कम तेवढ्या काळात होऊन जाईल. 10 वर्षात. 40,000 समजा 50 लाखाचं घर होतं, 40 लाखाचं तुम्ही कर्ज काढणार, 35,000 वगैरे EMI भराल, तर तो EMI 35,000च्या ऐवजी तुम्ही काय करायचंय, SIP करायची त्या 35,000ची, आणि 10 लाख जे डाऊन पेमेंट केलंय ते पण लमसम मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. त्याचं ओव्हरऑल व्हॅल्यू आहे ना 1 करोडच्या पुढे असेल 10 वर्षात, जास्तच असेल. नवरा बायको दोघंही कमवत आहेत, मग त्यांचं जे महिन्याचं प्लॅनिंग असतं, बऱ्याचदा ह्याच्यावरून वादही होतात किंवा मी इकडे पैसे खर्च करणार तर ते तू इकडे नाही केले पाहिजेत. मग हे जे त्यांचं प्लॅनिंग आहे तर ते कसं केलं पाहिजे? बघा, शेवटी विषय हाच आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग हा प्रत्येक नवरा बायकोचा कन्सल्ट आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंगने जर केलं तर तुमचंच फायनान्शियल लाईफ बेस्ट होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मी दोघांनी काम करावं या मताचा माणूस नाही आहे. मी म्हणतो इनिशियल स्टेजला काही दिवस दोघांनी काम करावं, त्याच्यानंतर एकाने घर सांभाळलं पाहिजे. मुलं तुम्ही कुठेतरी हॉस्टेलला ठेवता किंवा पाळणा घरात ठेवता किंवा कुठे ठेवता, शेवटी करतंय कोणासाठी?
त्या मुलांचं बालपण तुम्हाला जगता येत नाही, तुम्हाला घर एन्जॉय करता येत नाही, नुसतंच पळत राहताय, पैसे कमवताय, कुठेतरी गार्बेज लायबिलिटी घेत बसताय. तर त्याच्याऐवजी थोडंसं प्लॅनिंगने जर केलं तर मी असं म्हणतो दोघंही 8-10 वर्षात फायनान्शियली फ्री होऊ शकतात. मी तर म्हणतो 7 वर्ष जर तुम्ही प्रॉपरली ॲसेटमध्ये राईट वेनी जर इन्व्हेस्टमेंट केली 7 ते 10 वर्षात सहज माणूस फायनान्शियली फ्री होऊ शकतो. त्याला वाटलं तर काम करू शकतो, नाही वाटलं तर नाही केलं तरी चालणार आहे. अर्थात करावं लागतं मरेपर्यंत काम, अशा अर्ली रिटायरमेंट वगैरे काही नसतं. पण प्लॅनिंग केलं तर सगळ्याच गोष्टी खूप सोप्या आहेत. आणि प्लॅनिंग नाही केलं तर लईच अवघड आहे. आमची आजी म्हणायची संसार केला तर सुईच्या टोकापेक्षा छोटा आहे म्हणजे, आणि जर उधळायला गेलं तर मुसळापेक्षा मोठा आहे म्हणजे, असं ते बरंचसं काय असायचं. सो सांगायचा मुद्दा आहे की बारीक बारीक गोष्टी थोड्याशा जर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने केल्या तर मला वाटतं बेस्ट राहू शकेल. याच्यामध्ये महिला पण कमवतं झालं तर त्यांना आता वाटतं की त्यांचाच पैसा स्वतःचा आहे, नवऱ्याचा पैसाच फक्त स्पेंड झाला पाहिजे, असे पण प्रकरणं माझ्याकडे आहेत. पण माझा आणि तुझा पैसा करत बसाल आणि माझं आणि तुझं फायनान्शियल लाईफ करत बसाल तर तुम्ही एकत्र सुखी नाही राहू शकत. हे तर सरळ आहे. मी तर म्हणेल दोघांनी एकत्र बसून एकत्र सगळं काही केलं पाहिजे. इव्हन फक्त नवरा कमवत असला तरी सुद्धा त्याच्या कमाईवरती बायकोचा इक्वल राईट आहे. आता माझी बायको घरात बसते किंवा हाऊसवाईफ आहे, तर माझी सगळे माझ्या मुलांची काळजी घेते, माझ्या आईवडिलांची काळजी घेते, घरातली किती कामं करते. मी आज फ्रीडली बाहेर जाऊन कमवू शकतो, तर माझ्या कमाईवरती तिचा इक्वल राईट आहे. करेक्ट. मी जे काही आजपर्यंत प्रॉपर्टी घेतल्यात 50-50 आमच्या दोघांच्या नावावर आहे, किंवा जे काही करायचं असेल बाबा तुझा पण राईट तेवढाच आहे. हे अंडरस्टँडिंग पाहिजे. नाही तर ती पण म्हणजे मी जाते उद्याला कमवायला, तू मला नाही देते, तू स्वतःच आईश करतो, मला नाही देते खर्चायला, मी पण जाते कमवायला, मग तुमचं कसं सुख राहणार तुमच्याकडे. म्युच्युअल अंडरस्टँडिंग ठेवलं पाहिजे. एकत्र या, एकत्रच स्पेंडिंग. तू जर घरातलं खर्च भागवतो तर मी बाहेरचं हे करतो, ही बचत मी करतो, किंवा वडेवर जे काही तुम्ही ठरवलं एकत्र बसून. त्यात आपण फायनान्शियल ॲडवायझर जास्त काही मदत करू शकत नाही. आता मला एक सांगा, अकाउंट जे असतं जॉईंट अकाउंट आणि सिंगल इंडिव्हिज्युअल अकाउंट असतं, तर मग ह्या नवरा बायकोंचं दोघांचे जर दोघेही जॉब करतायत तर इंडिव्हिज्युअल अकाउंट आहेच, मग जॉईंट अकाउंट असणं गरजेचं आहे का? असलं तर सोपं जातात बऱ्याचशा गोष्टी. समजा बरेचशा आता कायदेशीर प्रक्रिया पण, किंवा एखाद्याची डेथ झाली किंवा अजून काय झालं तर समजा माझ्या खात्यावर एकटाच अकाउंट आहे, माझे भरपूर सारे पैसे आहेत आणि मी समजा कोमात आहे, हॉस्पिटलला पैसे भरायचे, तर माझ्या खात्यावरनं पैसे कोणालाच काढता येणार नाही. आणि जर ते काढायचे तर मी कोमात आहे हे सिद्ध करायचं तर मग रेप्युटेड डॉक्टरच्या सह्या लागतील, ते कोर्टातनं मंजुरी आणायला त्याला 1-2 लाख रुपये खर्च करायला लागतील आणि मग ते पैसे विड्रॉल करता येतील. हे जर जॉईंट अकाउंट असेल आणि जर काय असेल तर हे बेनिफिट्स खूप सारे याच्यामध्ये असू शकतात. तर जॉईंट अकाउंट पण पाहिजे, जॉईंट इन्व्हेस्टमेंट पण केली तर जास्त उत्तम आहे. नाहीतर मग ते प्रक्रिया प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स आहेतच, फायदे आणि तोटे. तर मला असं वाटतं की करायला हरकत नाही, नवरा बायकोचं जॉईंट अकाउंट असलं बेस्टच आहे. आणि एक बघा, आम्ही तर अकाउंट 5-6 काढायला सांगतो, म्हणजे पहिल्या काळात सांगायचो की बाबा तुमचं कमाईचं अकाउंट असलं पाहिजे पहिलं, तर मग त्याच्यानंतर तुमचं टॅक्स अकाउंट पाहिजे, कारण तुम्ही JFM ला लई त्रास होतो तुम्हाला, JANFM मार्चला, मग ते टॅक्स तुमच्या कमाईवरती सगळा पहिला अधिकार कोणाचा आहे? गव्हर्नमेंटचा आहे. सो तू पहिले तिकडे टाका. मग TG तुमचं जे एक्सपेंडिचर आहे त्याचं एक अकाउंट, त्याच्या पुढे तर खर्च करायचं नाही. मग समजा तुम्हाला फ्रीज घ्यायचा आहे तर जनरल अकाउंटमध्ये 5-5 हजार रुपये शिल्लक होतात, ते सगळे जमा करा आणि मग फ्रीज घ्या. बाकीच्या अकाउंटमधून पैसे काढायचे नाही. वेल्थ अकाउंट असतं, चॅरिटी अकाउंट असतं, म्हणजे असे वेगवेगळे अकाउंट आम्ही 5-6 करायला लावतो आणि मग त्याच्यामधून बरं हे दोघा नवरा बायकोंचे असले पाहिजेत. ओके. असं ते प्लॅनिंगचा विषय असतो त्याच्यामध्ये. TWCGOL फॉर्म्युला म्हणतो आम्ही त्याला. मग त्या फॉर्म्युल्याने तुम्ही 100 रुपये आले त्याच्यामध्ये ते अलोकेट करायचे, त्या वेनी ते स्पेंड करायचे. ओके. तर असं ते करायला हरकत नाही. जॉईंट अकाउंट असलंच पाहिजे. तुम्हाला तुमचा पण फायदा आहे, नाही तर तुमच्याच खात्यावर पैसे उद्या निघालेच नाही किंवा ते काढायलाच लई मोठी प्रक्रिया गेली. इन्व्हेस्टमेंटचं पण तसंच आहे, जर दुसरा पार्टनर असेल तर बेटर असतं. आता मी पहिलं सुरुवात प्रॉपरायटरमध्ये माझा बिझनेस होता. प्रॉपरायटरमध्ये मी उद्याला जर गेलो तर माझे कोड सगळे बाद होतात, माझे सेबीचे कोड आहेत किंवा काय आहेत. पण मी आता ते कंपनीला घेतलं, मग बायकोला मी काय केलं, डायरेक्टर केलं, मी डायरेक्टर झालो. आता आमचा कंपनीचा कोड आहे, मग आमच्या दोघांमधला एक जरी गेला तरी कोड जिवंत आहे. माझे जे काही बेनिफिट्स असतील, जे काही मी मेहनत करून ठेवलेली आहे, प्रॉपरायटरशिपमध्ये मी एकटाच होतो, तर ते अकाउंट पण एकट्यालाच ऑपरेट. मी उद्याच्याला नाही तर 40 दिवसात सगळ्या दुनियाला कळतंय की मी नाही आहे आणि मग सगळंच बंद. मग ते नवीन कोड काढायचे, ते सगळ्या एक्झाम द्यायच्या, हे करायचं ते करायचं, इट्स टेक लॉट्स ऑफ टाइम. तर सगळ्याच गोष्टी बिझनेस करताना पण मी म्हणतो की पार्टनर बायकोला घेतलं तर जास्त बेटर आहे. तिकडे पण आमचं जॉईंट अकाउंट आहे. सध्या जर गुंतवणूक करायची आहे तर
शेअर मार्केट बेस्ट आहे का रिअल इस्टेट बेस्ट आहे? सर आता जर गुंतवणूक करायची आहे तर शेअर मार्केट ऑलवेज बेस्टच आहे. मागच्या 40 ओके. वर्षाची हिस्ट्री जरी काढली तर शेअर मार्केटने सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले आहेत. ओके. रिअल इस्टेट पण वाईट आहे असं नाही. स्टेबिलिटीसाठी असेट ॲलोकेशनसाठी गरजेचं आहे. सामान्य मिडल क्लास और लोअर मिडल क्लास माणसांनी रिअल इस्टेटमध्ये पोर्टफोलिओ नाही बनवावा. कारण रिअल इस्टेटची एक इन्व्हेस्टमेंट जर फसली तर त्याचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. म्हणजे त्या लोकांनी म्युच्युअल फंड थ्रू स्टॉक मार्केट करावं किंवा शिकून स्टॉक मार्केट करावं, ते जास्त बेनिफिशियल आहे. राहिला प्रश्न जर मला विचारलं तर लोकसंख्या वाढीचा जो दर आहे भारताचा 1.8 आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे. म्हणजे 2 लोकांना 2 लोक पण रिपीट होत नाही आहेत. मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी कमर्शियल प्रॉपर्टीला मला थोडंसं कन्सल्ट वाटतं किंवा ते इन्फ्लेशन एवढंच परतावा देतील, त्यापेक्षा जास्त परतावा देणार नाही आहेत. याचं कारण सोपं आहे की पहिल्या काळात पुरुषप्रधान संस्कृती होती. आता महिला पण काम करते, तिला चूलमूलमध्ये अडकायचं नाही आहे. म्हणजे काय झालं की लोकसंख्याला लगाम लागण्याची कारणापैकी दुसरं कारण हे येतं की बुवा पहिल्या काळात ज्या वयात 4-4 पोरं असायची त्या वयात आता लग्न होतात. म्हणजे काय झालं, तशी प्रजनन क्षमता कमी झाली. तिसरं कारण असं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप आलंय किंवा तुझं तू माझं मी असा विषय झालेला आहे किंवा जमत नाही आहे. पहिल्या काळात मी असं म्हणतो की महिलांना सेल्फ रिस्पेक्ट किंवा इगो नव्हता, आता तो आलेला आहे. म्हणजे मी असं उदाहरण द्यायला सांगतो की माझ्या वडिलांनी आईला मारलं काय किंवा शिव्या दिल्या काय, आई कधी कुठं काही बोलली नाही, पण बायकोला डोळे मोठे केले तर आता ती बॅग भरते. सो लोकसंख्या वाढीचा कन्सल्ट इथून पुढच्या 10 वर्षानंतर दिसू शकतो मोठ्या प्रमाणात. सो अजून दुसरं एक कारण, पहिल्या काळात 10-10 पोरं असायची, आईबाप एक घर बांधायचे. आता कार्ट असतं एक, आईबापच 4 घरं बांधून ठेवतात. बरं, पहिल्या काळात माणूस एका ठिकाणी कामाला लागला तर 30 वर्ष 35 वर्ष ॲव्हरेजली एका ठिकाणी काम करायचं. आता तेच 10-12 वर्षावरती आले. आपली पोरं 2-3 वर्ष पण एका ठिकाणी काम करतील का नाही, ते जग एक्सप्लोर करायला जातील. मग त्यांना परमनंट रेसिडेन्सची गरज पडणार आहे का? मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जेवढं ॲप्रिशिएशन इथून मागं रिअल इस्टेटमध्ये आपल्याला मिळालं आहे तेवढं मिळणार नाही. आता हे एरिया स्पेसिफिक वेगळं असू शकतं. म्हणजे असं नाही की बुवा मी आता म्हणतोय रिअल इस्टेटमध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी कमर्शियल प्रॉपर्टी मला एवढं ग्रोथ नाही. काही ठिकाणी एरिया स्पेसिफिक मोठं ॲप्रिशिएशन मिळू शकतं, काही ठिकाणी इथं याला म्हणजे 80% ऑफ ठिकाणी इन्फ्लेशनच्या आसपासच राहील. 10-20% ऑफ ठिकाणी तुम्हाला इकडे पण ॲप्रिशिएशन मिळू शकतं. त्याचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे आणि तो जर तुम्ही करू शकत असाल तर रिअल इस्टेट तुमच्यासाठी आहे. आणि मी तर म्हणतो श्रीमंतांचं काम आहे रिअल इस्टेट. लक्झरी इन्व्हेस्टमेंट क्लास आहे तो कसला, तर त्याचं भले लोकांना वाटत असेल की बाबा नाही मी काय म्हणतोय, पण ते ट्रूथ आहे. आज 50 लाखाचा फ्लॅट घेतला तर 10,000 रुपये भाडं येत नाही साहेब. रेंट यील्ड काढलं तर ते 2-2.5-3% जात नाही आहे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचं. आणि हेच जर कमर्शियल प्रॉपर्टीज गेलं तर समजा ते तरी 5-6% आहे. बरोबर. म्हणजे आपण गुंतवणूक करतोय त्याच्या बदल्यात परतावा काय मिळतोय, कॅपिटल ॲप्रिशिएशन किती होत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून केलं तर बेटर असू शकतं. पण मला जर विचाराल तर माझा पोर्टफोलिओ किंवा माझे जे काही लोक आहेत त्यांचा पोर्टफोलिओ हा 80% आमचा स्टॉक मार्केट रिलेटेडच असेल इथून पुढच्या काळात. तर रिअल इस्टेटविषयी बोलतोय आपण, तर आपण असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की बँकची जागा बँक विकत घेऊ शकत नाही असं नसतं, पण ती बऱ्याचदा रेंटेड असते. असं का? सर ज्याला हे गेम कळली तेच रेंटेड घेतात. तुमच्या माहितीसाठी मोठ्या मोठ्या कंपन्या पण रेंटेडच घेतात. आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे महानगरपालिका ती सुद्धा रेंटेड आहे. ठीक आहे, म्हणजे हे माहिती असणं गरजेचं आहे. आमची शाळा आहे तर तिथे जे गाड्या आहेत ना त्या पण रेंटेड आहेत. आम्ही स्वतःच्या घेऊ शकतो पण घेतलेले नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही मोठ्या मोठ्या आता तुम्ही इन्फोसिस घ्या, त्यांना काही कॅब विकत घेता येत नाहीत का? तेवढे पैसे नाहीत का त्यांच्याकडे? साहेब काय विकत घेतलं पाहिजे हे बघा. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा एक कन्सेप्ट आहे. तुम्ही जी गुंतवणूक करता त्यात रिटर्न काय मिळतात, त्याच्या झंझटी किती आहेत आणि खरंच ते रिटर्न परवडतात का, याचं गणित केलं की लक्षात येतं की जागा घेणं किंवा ते बांधणं, त्यांना मेंटेन करणं, त्याचे लफडे निस्तारणं याच्यापेक्षा भाडे राहणं खूप चांगलं आहे. आज माझं ऑफिस रेंटेड आहे. अभिमानाने सांगतो माझं ऑफिस काय रेंटेड आहे. मी ते ऑफिस कधी पण विकत घेऊ शकतो. समजा ते 2 कोटी 3 कोटीला आहे, 2 कोटी 3 कोटी मी अर्ध्या रात्रीत देऊन ते घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या 3 कोटीला मी मिनिमम 20% रिटर्न जनरेट करतो. म्हणजे वर्षाचे 60 लाख रुपये तयार होतात आणि माझ्या ऑफिसचं भाडं वर्षाचं जाते 50,000 रुपये भाडे, मला तर 6 लाख रुपये भाडं जाते. मला सांगा 6 लाख आणि 60 लाख याच्यामध्ये काही फरक आहे का नाही? गेटिंग माय पॉईंट. ज्याला वेल्थ क्रिएट करायची आहे ना तो भाड्याने राहणंच पसंत करेल. आता लोक म्हणतात किंमत वाढते. जेवढी वेल्थ वाढते ना
त्याच्या अगेन्स्ट किंमत तेवढी नाही वाढत आहे. ओके. बरं, मी आता रिसेंटली एक फ्लॅट विकत घेतला. तो ज्याच्याकडनं मी विकत घेतला त्यांनी तो 14 वर्षापूर्वी 60 लाखाला घेतला होता ओके. आणि मला 1,10,00,000 विकला. ओके. वाढली किंमत, वाढली, डबल झाली किंमत. पण जर गणित केले ना मॅथमॅटिक, तर मला असं वाटतं की त्यांनी 40 लाखाचं तरी कर्ज काढलं असेल, 20 लाख डाऊन पेमेंट केलं असेल, तर त्याचं जर व्याज काढलं तर 5-50 लाख रुपये ते भरलं असेल. कॅपिटल गेन टॅक्स भरायचा आहे, हातात काय राहिलं, ढेकळं. मग तेच मी 60 लाख रुपये ते वाढवून त्याचे माझे 2 कोटी 3 कोटी झाले, तर मग मी 1,10,00,000 फ्लॅट घेतला. विषय कळतोय का? वेल्थ प्रचंड वाढते, वाढवता येते का हा प्रश्न आहे. आणि आपलं कसं झालंय की आई वडिलांनी सोनं आणि जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला वाटतं ते सेफ आहे, दुसरं काही आहेच नाही, आणि आपण त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासच करत नाही. आणि आपण IQ माहितीवरती जास्त जातो की हा स्टॉक मार्केटला बुडला, त्याचं हे झालं, त्याचं त्यांनी काय माती खाल्ली ते चेक करत नाही. पहिलं तर ते चेक केलं पाहिजे आणि राईट इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. आणि इथून पुढच्या काळात तुम्ही जरी आई वडिलांनी नाही स्टॉक मार्केट केलं तर तुमची पोरं तेच करणार आहेत. त्यांना उलट तुम्ही जर प्रॉपर काही शिकलात तर त्यांना पण गाईड करू शकाल आणि एक बेस्ट ॲसेट क्लास तुमच्या वेल्थ क्रिएशनला मिळू शकतो. आता मुलांचा विषय चाललाय, तर साधारण समजा एखाद्या मुलाला त्याच्या शिक्षणासाठी आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर साधारण कुठे केली पाहिजे, कुठले प्लॅन बेस्ट आहेत? माझ्या मते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत नाही. लॉंग टर्मच्या प्रोस्पेक्टिव्हनी तुमच्या मुलाचं शिक्षण 5 वर्षांनी अबाव असेल तर इक्विटी स्कीम्स आर व्हेरी गुड. तुम्ही लाईफ इन्शुरन्सला वगैरे इन्व्हेस्टमेंटला, जीवन छाया आनंद विंद करायला का जाऊ नका, माझं असं मत आहे. प्रत्येकाचं स्पेसिफिक असू शकेल, पण माझ्या इन्व्हेस्टरला मी तर हेच सांगेल की तुम्ही इक्विटी स्कीम लॉंग टर्मच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी डेफिनेटली करा. तुम्हाला तिकडे 12-15% रिटर्न मिळू शकतात. रिटर्नचं साधा सिंपल फॉर्म्युला आहे, GDP प्लस इन्फ्लेशन, एवढे रिटर्न बनतात. भारतामध्ये GDP 5-6% राहील, 5-6% इन्फ्लेशन राहील, 10-12% रिटर्न बनणारच आहेत. फंड मॅनेजर अल्फा 2-3% जनरेट करेल, फक्त 12-15% रिटर्न सहज मला पुढच्या 5-10-20 वर्षात दिसतात तिथून पुढे स्टॉक मार्केट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडला. ओके. दोघांमध्ये काय एक्झॅक्टली डिफरन्स तुम्हाला जाणवतोय? म्युच्युअल फंडमध्ये बघा, म्युच्युअल फंडचा जो पोर्टफोलिओ आहे त्याला मर्यादा आहेत कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, आणि स्टॉक मार्केटच्या पोर्टफोलिओला काहीही मर्यादा नाही आहे. दुसरं माझं असं मत आहे, तुम्ही प्रॉपर वेनी शिकून जर केलं तर मी दोन्ही तुम्हाला शिकवेल, स्टॉक पण शिकवेल आणि म्युच्युअल फंड पण शिकवेल. तर म्युच्युअल फंडला तुम्ही 12-15% रिटर्न काढू शकाल, हेच तुम्ही स्टॉक मार्केटला 20-25-30% जाऊ शकाल. कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ म्हणतोय. ही फरक आहे आणि हा ह्यूज डिफरन्स आहे. शिकलं तर मग त्याला मेहनत पण आली. म्युच्युअल फंडला विनासायास आहे. बरं, फंड मॅनेजर जो आहे म्युच्युअल फंडचा, त्याला एक बेंचमार्क दिलेला असतो, त्याला बेंचमार्कला बीट करायचं असतं. म्हणजे समजा त्याचं बेंचमार्क BSE सेन्सेक्स आहे, तर सेन्सेक्सनी समजा या वर्षात 20% रिटर्न काढले, तर फंड मॅनेजरला बेंचमार्कला बीट करून 22च काढायचे. त्याला 30% काढले आणि 50% काढले म्हणून त्याला कोणी अप्रिशिएट करणार नाही. आणि सेन्सेक्स जर पडला 10% तर त्याला 8% पडायचं किंवा 5% पडायचं. त्याला अल्फा जनरेट करायचा आहे. ठीक आहे, हा पॉईंट समजला का? तर त्याला त्याचं टार्गेट तो जास्त चर्निंग किंवा जास्त ॲग्रेसिव्ह कॉल नाही घेत, कारण त्याला ते घेऊन स्वतःचं जीव रिस्कमध्ये घालायचं नाही, जॉब बी रिस्कमध्ये घालवायचं नाही. जिथं तुम्हाला जर कळतंय तर राईट कंपनीमध्ये एक्सटेंड करू शकता, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवू शकता आणि बरंचसं काही करून चांगले रिटर्न घेऊन घरी येऊ शकता. तर डिफरन्स सिम्पल आहे. प्रॉपर इन्व्हेस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला 25-30% वार्षिक रिटर्न देऊ शकते आणि म्युच्युअल फंड इक्विटी स्कीम तुम्हाला 12-15% ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम रिटर्न देऊ शकते. आत्ता जरी तुमचा पोर्टफोलिओ 7-8% म्युच्युअल इक्विटीचे रिटर्न दिसत असतील किंवा 25% दिसत असतील, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम 15-20 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर मात्र ते 12-15च्या रेंजमध्ये रिस्ट्रिक्ट होतील. बरं, आता मला वाटतं आपण बऱ्याच ह्याच्यावर चर्चा केलेली आहे, तर मला तुमचं बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं आहे. एक्झॅक्टली तुम्ही किती वर्षापासून या फील्डमध्ये आहात, तुमचं घरचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही कसे आलात, तर त्याविषयी सांगा ना. सर, माझे आई वडील बीडचा, मी प्रॉपर दुष्काळीग्रस्त भाग, त्यामुळे ऊसतोड कामगार होते. खूप सारे स्ट्रगल आहेत. वडिलांवरती खूप सारं कर्ज झालं, त्यांनी संन्यास घेतला. माझे वडील लास्ट इयर संन्यासी म्हणून वारले, ते परत गृहस्थाश्रमात आले नाहीत. मग घराची जबाबदारी, घरातला मोठा असल्यामुळे माझ्यावरती आली. आईनी आम्हाला टेलर काम शिकायला पाठवलं. मी टेलर झालो. 2016 कदाचित माझं दुकान चालू होतं टेलरिंगचं. मी सोडलं 9-10ला टेलरिंग. टेलर काम करत असताना खूप सारं कर्ज होतं, लोक येऊन शिव्या द्यायचे आणि मग त्यांचं कर्जही फेडायचं होतं, मला श्रीमंत व्हायचं होतं. मग त्या अनुषंगाने प्रवास सुरू झाला. मग कोणी स्टॉक मार्केट म्हणलं, कोणी म्युच्युअल फंड म्हणलं, कोणी काय म्हणलं. ते जाऊन शिकायचं, करायचं आणि ते करताना शिकताना त्याच्यातून बेनिफिट झाले
आणि मग चांगले फायदे व्हायला लागले. मग नंतर पुढे तुम्ही चित्रपटाशी संबंधित आहात, तर मला पण चित्रपटाची खूप आवड. बऱ्यापैकी 2009 पर्यंत माझं पुण्यामध्ये म्हणजे 20 रुपये खिशात घेऊन आलो होतो. 3 दिवस वडापाव खाल्ला होता 2002ला. त्याच्यानंतर 2009 पर्यंत माझ्याकडे पुण्यात स्वतःचं घर होतं 1300 स्क्वेअर फीटचं. माझ्याकडे स्वतःची 2 दुकानं होती आणि माझ्याकडे एवढे पैसे होते की मला पैशासाठी काम करायची गरज नव्हती. मग मी सिनेमा पण केलाय, बऱ्याचशा फिल्ममध्ये मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलंय. झेपलं नाही तिकडे काही. जसं तुम्ही म्हटले मग अशी काम मिळालं तर पैसे मिळतात, नाहीतर नाही मिळत आहे. मग ते घरची परिस्थिती ते काय अलाऊ करत नव्हते. मग परत मग काय करायचं, तर मग हे मला असं वाटलं की बरेचसे लोक स्ट्रगल करतात आजूबाजूचे, तर त्यांना आपण फायनान्शियल लिटरसी सांगूयात. मग फुकट श्रीमंतीचा राजमार्ग आर्थिक नियोजन नावाने कार्यक्रम लॉन्च केला मग लोकांना 2013ला. आणि तिथं काही फुकट कोणी काही ऐकलं नाही माझं. ते त्यांचीच अक्कल पाजळून जायचे, मला शिकून जायचे काहीतरी. मग मी पैसे घ्यायला सुरुवात केली की बाबा तुम्हाला मी सांगणार, हे सांगणार, नाही आवडलं तुमचे पैसे जागेवर परत न्या, रादर दॅन तुम्ही परतच न्या, पण द्यायला लागतील. नाही दिले म्हणजे तुम्ही म्हटलात मला पैसे दिले नाही आलात तर पैसे बुडले तुमचे, मी काही देणार नाही परत. तुम्ही या अटेंड करा मग परत घेऊन जा. मग ते असं जवळचेच लोक येतात सुरुवातीला. मग ते आले, मग त्यांना ते सांगितलं, त्यांना ते पटलं. मग पैसे घेऊन जा म्हटल्यानंतर मग लोक म्हणले राहू दे, याची मार्केटिंग कर, अजून लोकांना सांग. आणि मग त्या लोकांनी द्यायला पाठवायला सुरुवात केली. आणि मग ते सुरुवातीला तर आम्ही मार्केटिंग वगैरे असलं काय भानगड करतच नव्हतो. रादर दॅन स्टॉक मार्केटमध्ये आमचं खूप चांगलं काम आहे, पण आम्हाला कोणीही स्टॉक मार्केटसाठी ओळखत नाही. मनी अकॅडमीला पण नाही, आकाश गोंधळेला पण नाही. का तर आम्ही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये पडलोच नाही किंवा कशातच काही नाही. आता मागच्या 1-1.5 वर्षापासून काही आम्ही मार्केटिंगची टीम किंवा हे ते केलं नाही. तर आमचा रेफरल बिझनेस होता आणि रेफरन्सवरती पिंपरी चिंचवडमधले माझ्याकडे 5,000 लोक असतील. आणि ओव्हरऑल इंडियाचा विचार केला तर 20,000-22,000 पर्यंत लोकांनी माझे पेड प्रोग्राम केलेत. आउट ऑफ कंट्री पण मला 22 कंट्रीमधनं लोक माझे क्लायंट आहेत. म्हणजे असं हे सगळं प्रवास आहे. सिम्पल आहे. जर मी तुमच्या जीवनात व्हॅल्यू ॲड केलं तर तुम्ही डेफिनेटली मला पैसे पण द्याल, रिस्पेक्ट पण द्याल. मला या फील्डमध्ये खूप सारे पैसे मिळाले, खूप सारा रिस्पेक्ट मिळाला. आणि मी म्हणतो की या कामासाठी मला ईश्वराने किंवा त्या निसर्गाने निवडलं आहे. आणि मी म्हणतो की लोकांच्या प्रार्थनेचा परिणाम आहे. म्हणजे माझ्यापेक्षा एक ग्रेट नॉलेज असणारे लोक मार्केटमध्ये आहेत, पण त्यांना हा विचार नाही आला की आम्ही लोकांना जाऊन शिकवावं. हा विचार मला आला. आणि मी कधी शाळेत पण भाषण नव्हतं केलं. मी इयत्ता 3री ते इयत्ता 8वी वरच्या वर्गात घातला ढकल पास आहे, प्रमोटेड स्टुडंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. म्हणजे अशा माणसांनी असं काही ट्रेनिंग करावं आणि अशा मुलाखतीमध्ये कॅमेऱ्यासमोर बोलावं, हे म्हणजे वरदान किंवा ते त्याचीच लीला आहे म्हणता येईल. मी आध्यात्मिक माणूस आहे. मला असं वाटतं की माझी निवड झाली आहे आणि मला जर हे काम करण्यासाठी निवडलं तर मी प्रामाणिकपणे ते करावं. ही अशी आमची जर्नी आहे. पण मग तुम्ही हे ट्रेडिंग किंवा हे म्युच्युअल फंड इकडे कसं वळालात? पैसे कमवायचे होते. मग पैसे कमवायचे तर कोणीतरी सांगितलं स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळतात. मग पुणा स्टॉक एक्सचेंज लक्ष्मी रोडला आहे, तिथं मी पहिला कोर्स केला 3,000 रुपये भरून 2002ला. समजलं तर काही नाही, म्हणजे ते डोक्यावरच गेलं, पण ते अट्रॅक्शन. मग ते अजून हे शिक, ते शिक, हे माहिती घे, ते माहिती घे, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच. मग असं ते इंटेलिजंट इन्व्हेस्टमेंट, ब्रँडन ग्राइम असतील, रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट कियोसाकी असतील, रिचेस्ट मॅन बॅबिलॉन असेल, किंवा मग सबकॉन्शियस माइंडवरती जोसेफ मर्फी असतील, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, रॉबिन शर्मा असतील, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. वाचनाची आवड लागली. आणि वाचनाची आवड लावण्यामध्ये सरशी तेजपारगीजी, हॅपी थॉट्स तुम्ही ऐकलं असेल, तर तिथे माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंटच ते आहे. तेजग्यान फाउंडेशनमध्ये जर पोचलो नसतो तर मी कुठंच नसतो. सरशींनी सांगितलं वाचाल तर वाचाल, आणि मग मी वाचायला सुरुवात केली. आणि शिकणं निरंतर चालू ठेवा हा जो मंत्र होता ते आजही चालू आहे. आता रिसेंटली मी टी हावकरचा प्रोग्राम, सिग्नेचर प्रोग्राम केला. नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर सिंगर असतील, टॉनी रॉबिन्स असतील, अजून पण ते सगळे प्रोग्राम चालूच आहेत. पहिले प्रोग्राम करत होतो हजारांमध्ये, आता लाखो ही असते. आणि ते शिकतोय. आणि मला असं वाटतं की शिकण्यात जो आनंद आहे आणि जी ग्रोथ आहे ती कशातच नाही आहे. प्रत्येक माणसाने या पॉडकास्टमधनं एवढं जरी केलं, माझ्याकडनं शिका, कुठनंही शिका, कुठलेही कोर्सेस करा, हेल्थचे करा, रिलेशनचे करा, फायनान्सचे करा, पण शिकत राहा. शिकाल तर टिकाल, नाहीतर हाय ते विकाल. हा मंत्र लक्षात ठेवा. विकायला लागू शकतं आहे ते, वेळ विकायला लागू शकतं, आयुष्य विकायला लागू शकतं, काय पण विकायला लागू शकतं. शिकत राहणं हाच सक्सेसचा खरा मंत्र आहे. खरी इन्व्हेस्टमेंट इथं केली पाहिजे. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड
हे सगळं गौण आहे मग इथं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर. ऍक्च्युली फायनान्स हा एक वेगळा विषय होता, पण माणसांनी जगलं पाहिजे, शिकलं पाहिजे, हे तुम्ही जे सांगितलं ते खरंच खूप छान आहे. आणि मला वाटतं आज ज्या लोकांनी हा पॉडकास्ट बघितलाय त्यांना हा मूलमंत्र कळाला असेल. तर आपण आता थांबूयात, बराच वेळ झालाय. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही मला इथं बोलवलं गणेश सर. थँक्यू 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 थँक्यू. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गोष्ट फायद्याची हा आपला यूट्यूब चॅनल घराघरापर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.